एस स्क्वेअर इन्क्युबेशन सेंटर तर्फे मी प्रमुख पाहुण्यांचं, अजय सरांचं आणि सगळ्या पार्टिसिपंट एफपीसीचं स्वागत करतो. सुरुवातीला मी अजय सरांचा परिचय करून देतो आणि त्यानंतर आपण मुलाखतीकडे वळूया. अजय बोरा सरांचं शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे मुंबई विद्यापीठातनं सर BE झाले आणि त्यानंतर न्यूयॉर्क मधल्या होपस्ट्रा विद्यापीठातनं सर MBA झाले. अमेरिकेत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यूयॉर्कमध्येच सरांनी मेटलाईफ या कंपनीत सुमारे 6 वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे. त्यानंतर सर भारतात परतले. भारतात परतल्यानंतर अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने सरांनी BPO सुरू केली. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या ह्या BPOला पुढे जगप्रसिद्ध WNS या कंपनीने विकत घेतलं. ब्रिटिश एअरवेज आणि वॉर्बर्ग पिनॅकस या कंपन्यांची मालकी असलेल्या WNS या कंपनीच्या संचालक मंडळावर अजय सर होते. 2006 मध्येच अमेरिकेत असताना आपले बंधू अनिल बोहरा यांच्याबरोबर क्रेडिला ही कंपनी सरांनी स्थापन केली, ज्यामध्ये DSP मेरिल लिंच या जगप्रसिद्ध वित्त क्षेत्रातील कंपनी मुख्य गुंतवणूकदार म्हणून होती. HDFC क्रेडिला ह्या संस्थेचे सहसंस्थापक आहेत. HDFC क्रेडिला ही वित्त क्षेत्रातली कंपनी देशात सर्वाधिक शैक्षणिक कर्ज देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. आजपर्यंत या संस्थेने सुमारे 10,000 कोटी रुपयांचं शैक्षणिक कर्ज वितरित केलं आहे. मला असं वाटतं सरांची हा अल्प परिचय आपल्याला पुरेसा आहे की विलास सरांनी जसं सुरुवातीला सांगितलं की आजचा जो विषय आहे की उद्योगाच्या वाढीसाठी विजन, नेतृत्व विकास आणि संघ बांधणीची दिशा या विषयावर अजय सर मार्गदर्शन करणार आहेत. सरांचं ह्या क्षेत्रातला अनुभव आज आपल्या समोर उलगडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सुरेशने जसं सांगितलं तसं आज हे 25वे वेबिनार आहे. कोविडच्या काळात सगळं ठप्प होत असताना सुद्धा आपण सातत्याने वेबिनारच्या माध्यमातून वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आणि योगायोगाने रौप्य महोत्सवी अशा या सेशन मध्ये आपल्याला अजय सरांसारखे मार्गदर्शक मिळालेले आहेत. सर, तुमचं स्वागत आणि मी सुरुवात करतो. धन्यवाद सर, धन्यवाद, थँक्यू. आणि मराठीमध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्याची दुर्मिळ सुवर्ण संधी दिल्याबद्दल धन्यवाद सर. मी आपली जी ओळख सांगितली आता, हीच ओळख पुढे घेऊन जाताना तुम्हाला पहिलाच प्रश्न सर असा विचारतो की एखादा उद्योग, एखादा व्यवसाय शून्यातून नेमका कसा उभा राहतो? दीर्घकालीन विजन त्याच्यातलं नेमकं कसं असावं, कसं विकसित करावं? तुमचा काय अनुभव आहे? तर मला वाटतं त्याचं उत्तर देण्याच्या आधी सर मला सगळ्या आपले जे ह्या कार्यक्रमामध्ये जे सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं. ते याच्यासाठी की भारत हा एक शेतीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा फार महत्वाचा कणा पण आहे आणि आर्थिक दुवा पण आहे. तर असं असताना या शेतकरी बंधू भगिनींना आर्थिक दृष्ट्या सुदृढ करणं किंवा सबळ करणं, त्यांना सक्षम करण्याचं व्रत आपल्या सगळ्यांनी घेतलेलं आहे. तर आमच्याकडनं कॉमन म्हणजे सामान्य नागरिक म्हणून मानाचा मुजरा आणि हार्दिक सलाम. हा कणा जर मजबूत झाला तरच भारत जे काही स्वप्न आपल्या नेत्यांनी किंवा आपल्या म्हणजे सगळ्या मान्यवरांनी जे काही स्वप्न बघितलेलं आहे त्याच्याकडे आपण देशभक्तीचं फार मोठे काम हाती घेतलेलं आहे. तर म्हणजे इट इज अन ऑनर टू बी विथ अस, टू बी विथ एव्हरीवन टुडे. सर आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की जसं ज्या 2-3 कंपन्यांचं आपण स्टार्ट पासनं नाशिक मधनच, मी म्हणजे मराठी मीडियम मध्ये पेठे हायस्कूलला शिकलो, पेठे विद्यालयात, आणि तिथून ह्या दोन्ही कंपन्यांची सुरुवात झाल्यानंतर आधीचा जेव्हा BPOचा आपण उल्लेख केला ती सुरुवातीपासनं म्हणजे आम्ही भाड्याने कम्प्युटर घेऊन 97 सालापासनं पुढे ते जवळजवळ 1500 एम्प्लॉईज आणि आता साधारण 2200-2300 WNS ह्या BPO मध्ये नाशकात काम करतात. आम्ही त्याच्यातनं एक्झिट झालो आहोत, पण तो एक स्केलिंग अप पार्ट. आणि दुसरा क्रेडिलाच आपण जसं म्हणालात नाशिक मधनच त्याची सुरुवात झाली. मी आणि माझे बंधू अनिल यांनी सुरुवात केली आणि पुढे ते 10,000 कोटीपर्यंत लोन त्यांनी डिस्बर्स करून प्रायव्हेट एज्युकेशन लोन क्षेत्रात भारतातला सगळ्यात मोठी आर्थिक संस्था म्हणून ती नावारूपाला आली सगळ्यांच्या आशीर्वादानं. तर त्यामागचे माझे जे अनुभव आहेत त्याचा जे काही मला सगळ्यांशी शेअर करावं असं वाटतं ते हे की आपल्या प्रत्येक जण इथे आपण जे
कलेक्टिव्ह फार्मर प्रोड्युसिंग सगळे ह्या ध्येयानं झपाटलेली जे सगळे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण हे का करतो आहोत. जर प्रत्येकाने काही म्हणजे आपण हा प्रयोग केला असेल किंवा हा एक्सरसाइज ऑलरेडी आपण केलेलाच असेल, पण मला असं वाटतं की आपण जर एक बिझनेस प्लॅन बनवला, म्हणजे मागचा आमचा जो दोन तीन संस्थांचा जो अनुभव आहे तो माझा अनुभव असा की मिनिमम 50 ते 100 आमचा तर 150 पानांचा होता बिझनेस प्लॅन. आणि तो याच्यासाठी गरजेचा आहे की आपल्या संकल्पना ज्या आहेत त्या ज्यावेळेस आपण पेपरवर लिहितो, एका कागदावर लिहितो, त्यावेळेस आपल्याला त्याचं मूर्त स्वरूप येतं. आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूप आपण देऊ शकतो. तर त्याला आपण स्वतःला किंवा आपली जी काही टीम असेल त्यांना जर प्रश्न विचारला की हे जे व्रत मी हातात घेतलेलं आहे किंवा हा जो व्यवसाय किंवा हे एफपीओ बनवण्याचं काम जे मी एफएससी बनवण्याचं काम जे मी हातात घेतलेलं आहे त्यामागचा माझा उद्देश काय, व्हॉट इज इन इट फॉर मी स्वतः याच्यामध्ये का उतरलेलो आहे, हे जर आपण शब्दांमध्ये शब्दांकित केलं. किंवा दुसरंच की मला जे ध्येय आहे की मी 10 वर्षानंतर ह्या संस्थेला ह्या लेवल पर्यंत किंवा ह्या पातळीपर्यंत मला पोचवायचं आहे आणि त्याच्यासाठीचा माझा रोडमॅप काय, ह्याबद्दल जर आपण सगळ्यांशी चर्चा केल्या तर एकदा आपलं ध्येय जर निश्चित झालं आणि आपल्याला कुठे पोहोचायचं हे निश्चित झालं, त्याच्यानंतर जर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे जसे धडे असतात चॅप्टर्स तसे जर आपण लिहिले की तिथे जाण्यासाठी आमची व्हॅल्यू सिस्टम काय असेल किंवा आम्हाला तिथे पोहोचण्यासाठीचा मार्ग करताना आम्ही जर निर्णय घ्यायचा असेल तर त्याला गायडिंग पोस्ट काय असतील, ह्या सगळ्यांचा आपण विचार करून ते जर कागदांवर लिहिलं आणि फायनान्शियल प्लॅनिंग काय असेल, रिसोर्स प्लॅनिंग काय असेल, ह्या सगळ्यांचा विचार करून आपण जर त्याचा एक प्लॅन बनवला तर मग त्याच्यातनं आपल्याला 2 निष्कर्ष निघू शकतात. सर आवाज नीट येतोय ना? हॅलो. येतोय सर, येतोय. तर त्याच्यातनं आपण निष्कर्ष असा काढू शकू की म्हणजे आपलं मिशन आणि विजन स्टेटमेंट हे क्रिस्टलाइज होऊ शकतं. आणि ते याच्यासाठी गरजेचं आहे की आपल्याला जर घर बांधायचं असेल किंवा एखाद्या यात्रेवर निघायचं असेल तर आपल्याला कुठे पोहोचायचंय, कधी पोहोचायचंय, कुठल्या मार्गाने पोहोचायचंय, हे जर आपण पूर्णपणे ठरवलं तर आपल्याला सगळ्यात ऑप्टिमम मार्ग कुठला किंवा त्याच्यासाठी जाण्याचा सोयीस्कर मार्ग कुठला याच्याबद्दल विचार करून तसा प्लॅन बनवणं आपल्याला सोयीचं होतं. आणि दुसरं म्हणजे की तिथे काय अडचणी येऊ शकतील आणि त्यावर आपण कशी मात करणार आहोत याचाही आपण जर विचार केला तर पुढे ज्यावेळेस असे प्रश्न उपस्थित होतात त्यापैकी हे याच्यातले बरेच विचार हे बदलत जातात, पण आपला फाउंडेशन, आपला पाया हा फार मजबूत होऊ शकतो. आणि त्याच्यातनच पुढे आपली संघ बांधणी करताना किंवा आपली टीम बिल्ड करताना त्यांचे जे प्रश्न येतील त्याचा आपण आधीच सखोल विचार करून त्याची उत्तरं काय आहेत हे आपण त्यांना सांगू शकतो. प्रमोद सर. येस सर, येस, नक्कीच. याच्यात तुम्ही जे मांडणी करता आहात त्यात व्हॅल्यू सिस्टीमला खूप महत्व आहे, कारण हे काही कुठल्या प्रायव्हेट एंटरप्राइज सारखं नाहीये. म्हणजे इट्स आपण असं म्हणू त्याला की हे सगळं सोशो इकॉनॉमिक एंटरप्राइज अशीच एफपीसीची मान्य आहे. त्यामुळे व्हॅल्यू सिस्टीमला ऑब्व्हियस खूप महत्व असणार आहे. अडचण मात्र एक सर साधारणतः सार्वत्रिक एक अशी दिसते सातत्याने, विशेषतः आपल्या मराठीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, की आपल्याकडे एक म्हण आहे की अंथरूण पाहून पाय पसरणं, म्हणजे ही म्हण आपल्या अंगवळणी पडलेली आहे. आपण वाढीच्या किंवा विस्ताराच्या फार मागं धावत नाही. ती एक मानसिकता आपली खूप अशी स्थिर झालेली आहे, अंगवळणी पडलेली आहे. तुम्ही मात्र क्रेडिलाला 10,000 कोटीपर्यंत घेऊन गेलात. किंवा अगदी दुसऱ्या क्षेत्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर टाटांनी साम्राज्य उभारलं पण सोशल व्हॅल्यूज त्यांनी टिकून धरल्या. किंवा वर्गीस कुरियन यांनी अमूलची उभारणी केली आणि जवळजवळ 40,000 कोटीपर्यंत सगळा विस्तार पुढे गेला. तर तुम्ही असो किंवा इतर ह्या क्षेत्रातील सगळी मंडळी असेल तर हा विस्तार नेमका कसा साधला जातो, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? सर म्हणजे माझा जो अनुभव आहे तो म्हणजे त्याच्यात जर 2-3 शब्दांमध्ये त्याचा जर सार सांगायचा असला तर दुर्दम्य इच्छाशक्ती. आपली जर इच्छाशक्ती ही एकदम सखोल असेल आणि आपण जर आपल्याला कुठे पोहोचायचं याबद्दल जर आपण झपटलेलो असू आणि आपण त्या मार्गासाठी, त्या ध्येयासाठी जर ध्येयधुंद असू तर मला नाही वाटत कोणीच आपल्याला थांबवू शकतं. त्याचं कारण असं की जर म्हणजे एखादा आपल्याकडे जे काही हा कार्यक्रमामध्ये जे सहभागी झालेले आहेत त्या प्रत्येक जणांनी काहीतरी फर्स्ट स्टेप घेतलेलीच आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी
स्पार्क आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी उमेद किंवा जिद्द आहे काही करण्याची, हे त्यांनी ऑलरेडी सिद्ध केलेलं आहे. असं जर असेल तर शेवटी त्या त्या जिद्दीची किंवा त्या इच्छाशक्तीची खोली किती आहे हे फार महत्वाचं आहे मला असं वाटतं. कारण आमच्या घरी माझ्या वडिलांची काही बिझनेस बॅकग्राऊंड आमच्या फॅमिलीची नाही, ते वकील होते आणि नाशकात त्यांची प्रॅक्टिस होती. तर हे म्हणजे आपल्याकडे रिसोर्सेस असले, आपल्याकडे साधन सामग्री असली तरच आपण आपलं ध्येय साधू शकतो असं मला वाटतं अजिबात नाही. आपल्याकडे जर आपण कुठल्या कार्याने झपाटलेलो असो तर आपल्याला अशाच प्रकारची जी माणसं असतात ती जोडली जातात, ती आपल्याला आपल्या या प्रवासामध्ये सामील होतात आणि तसाच तो प्रयोग सुरू असतो. आणि मला सगळ्यात महत्वाचं असं वाटतं की हे आपला जो FPC जो आहे, जो कार्यक्रम ज्याच्यामध्ये आपण सगळे सहभागी आहोत, तर त्याच्यामध्ये काय पर्सनल कोणाचा वैयक्तिक फायदा असा नाहीये कोणाचा, हा सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचाच आपल्याला त्याच्यामध्ये विकास करायचा आहे. आपण जर सगळ्यांना असं कम्युनिकेट करू शकलो की आपण जे करणार आहोत ते का करणार आहोत, त्याचा मार्ग कसा, आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने सहभागी झाल्यानंतर त्यांचा फायदा काय किंवा त्यांनी सहभागी का व्हावं याचं जर उत्तर आपल्याकडे पक्का असेल आणि ते उत्तराबद्दल किंवा त्या मार्गाबद्दल जर आपल्या मनामध्ये कुठलीही द्विधा नसेल किंवा आपला त्याबद्दलचं जी कन्व्हिक्शन आहे ती जर एकदम पूर्ण ऍब्सोल्यूट असेल, तर मला वाटतं की जी काही रस्त्यात अडथळे येतील, कुठलंही नवीन काम करायचं म्हटलं तर जर अडथळे आले नाही तर आपलं काहीतरी चुकतंय. कारण आपण जो इव्हन व्हिडिओ गेम खेळतात मुलं किंवा आपणही खेळायचो, जिथे मार्ग सरळ असतो तिथे कधीही आपल्याला काही डेस्टिनेशन काही सुंदर नसतं. जर काही मार्गात अडथळे असतील तरच गोल्ड मेडल त्या लोकांना मिळतं. तसं आपण जे काही ध्येय घेतलेलं आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा येणं हा आपला भागच आहे कार्याचा, आणि त्याच्यावर आपण कशी मात करायची हे मला वाटतं आपली दुर्दम इच्छाशक्ती जर आपल्याकडे असेल तर बाकी लोक हे म्हणजे ते कंटेजियस पण आहे, इन्फेक्शियस आहे. आपलं हे जसं आपलं झपाटलेलं व्यक्तिमत्व बघून बाकीचे लोक जे आपल्या बरोबर येतात त्यांनाही वाटतं अरे जर या सरांचं किंवा ह्या व्यक्तीचं त्याबद्दलचं एवढी दृढ निश्चय त्यांचा जर असेल तर काहीतरी त्याच्यात तथ्य असलं पाहिजे, आपणही त्या मार्गाने प्रयत्न करूया. त्यामुळे प्रत्येक जण जे लीडर आहात, जे इथे सहभागी झालेले आहेत, त्यांना जर मनापासून असं वाटत असेल तर बाकीचा मार्ग हा फार त्यानिमित्ताने सुकर होता असं मला वाटतं. असा माझा अनुभव पण आहे. सर प्रमोद सर, मी फक्त सरांनी जो शब्द वापरला दुर्दम्य इच्छाशक्ती, मला असं वाटतं सर तुम्ही जेव्हा BPO सुरू केली तर तेव्हा रिसोर्सेस क्रंच होता. तर तुम्ही जर, कारण कसं आहे की ह्या FPCलाही हा नेहमी प्रश्न असतो की आपल्याकडे फार कमी रिसोर्सेस आहे, कसं काम करायचं. तर तुम्ही जर ते BPOचं ज्या पद्धतीने सुरू केलं तेव्हा काय रिसोर्सेस क्रंच होता आणि कशा पद्धतीने त्याच्यावर तुम्ही मात केली दुर्दम्य इच्छाशक्तीने, ते जर थोडंसं इलॅबोरेट केलं तर बरं राहील. शुअर, चालेल ना प्रमोद सर? हो हो, तर तो प्रश्न मी पुढे विचारणार होतो पण हरकत नाही. आता म्हणजे सरांनी तुम्ही जे काही बॅकग्राऊंड आता हे केलेलं आहे त्या टप्प्यावर योग्य आहे. प्लीज कंटिन्यू सर. शुअर. तर ते 97 साली म्हणजे ज्यावेळेस आम्ही BPO चालू केलं, BPOचा लॉंग फॉर्म आहे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, म्हणजे त्याला कम्प्युटर लागतं आणि जे ऑपरेटर्स असतात किंवा जे क्लेम्स असोसिएट असतात त्यांनी अमेरिकेच्या इन्शुरन्स कंपनीज ते काम पाठवतात आणि आपल्याला ते काम पूर्ण करून त्यांना 24 तासाच्या आत किंवा 10 तासाच्या आत तिकडे पाठवायचं असतं. तर ही 97 सालची गोष्ट आहे. त्यावेळेस म्हणजे कम्प्युटर्स शिक्षितही फार कमी लोक होते आणि आपल्या FPO मध्ये पण आपण सगळ्यांसाठीच हा फार मोठा यक्ष प्रश्न असेल की आपण जे आपल्याला कुशल कामगार वर्ग पाहिजे तो कसा मिळवायचा. तर त्याच जसं पाचोळकर सर म्हणाले त्याच प्रकारची परिस्थिती त्यावेळेस होती. तर आम्ही त्याचा मार्ग असा काढला की तो कदाचित उपयुक्त होऊ शकतो की त्यावेळेस कम्प्युटर्स तर हे मिळणं अवघडच होतं, म्हणून आम्ही त्याचे तुकडे केले. जे आपलं काम असतं त्याचे तुकडे केले की मस्ट हॅव स्किल्स, मस्ट हॅव कॉम्पिटन्सीज अँड गुड टू हॅव कॉम्पिटन्सीज. म्हणजे आपल्याला समजा एखादा बिझनेस डेव्हलपमेंटचा व्यक्ती कोणी करायचा असेल किंवा कम्युनिकेशन करायचं असेल किंवा लोकांना ट्रेनिंग देणाऱ्या आपल्या FPO बंधू भगिनींना जर ट्रेनिंग देण्यासाठी करायचं असेल, त्या टाईपचा जर आपण व्यक्ती किंवा एखादा काही रिसोर्स बघत असू तर त्याच्यासाठी आवश्यक असणारे सर्वात जास्त त्याच्या कामाच्या अनुषंगाने कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, कुठले गुण आवश्यक आहेत आणि कुठले असले नसले तरी चालतील याची विभागणी आपण एकदम क्लिअर करायला पाहिजे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या असं लक्षात आलं की त्या व्यक्तीला, त्या ऑपरेटरला
जर कम्प्युटरवर काम करता येत असेल तर त्याला इंग्लिश बोलणं काही गरजेचं नाहीये. त्यामुळे कम्प्युटर स्किल्स किंवा टायपिंग स्किल्स वर द मस्ट हॅव स्किल्स, की ते आवश्यक घटक त्याचा होता. आणि ज्यांना इंग्लिश बोलता येणं हे गौण भाग होता त्याचा, तो सेकंडरी होता. त्याकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर आम्ही त्याच्यात सिस्टम अशी बसवली की आम्ही तालुका लेवलला आणि खेड्यांमध्ये जायचो. मी पण त्या निमित्ताने पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये गेलो होतो आणि तिथं आम्ही सेशन्स करायचो आणि लोकांना उत्साहित करायचो की आपण हे कम्प्युटर शिका आणि आपण जर ह्या परीक्षा पास केल्यात तर आमच्याकडे या, आमच्याकडे तुम्हाला नोकरी आम्ही देऊ. आणि त्या बेसिसवर म्हणजे तेव्हा आम्हाला 400 लोक मिळणं म्हणजे फार अवघड काम होतं, पण ते आम्ही केलं. तर सिमिलरली आपल्याला जर शेती प्रधान भारत देश असला, पण बऱ्याच वेळेस काही जे आत्ताची जी यंग मुलं आहेत त्यांना जर शेतीकडे यायचं नसेल तर त्यांना त्यांच्या आवडीचा काय भाग आहे, त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह, आम्ही त्यांना पॉझिटिव्ह दाखवायचो की जर तुम्ही अमेरिकन कंपनीत पुढे बीपीओ सारख्या कामात काम केलं तर तुम्हाला पुढचं तुमचं 10-20 वर्ष हे एकदम सोयीचं असतील. तसंच जर आपण त्यांना म्हणजे या शेती क्षेत्र जरी हे असलं, ऍग्रिकल्चर सेक्टर जरी असलं, तरी ह्यामध्ये किती सुधारणा होते आणि यामध्ये त्यांना करिअरसाठी काय काय संधी असू शकतात आणि कॉर्पोरेट्स पण याच्यात कसे उतरलेत याचं जर कम्युनिकेशन जर चांगलं असलं तरी आपला लर्निंग कर्व जरी जास्त असला, म्हणजे खेड्यातला मुलगा असेल त्याला त्याचं काम आलं तर आपल्याला काही हरकत नाही, त्याला बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्या असो की नसोत, पण आपल्यासाठी तो त्या कामासाठी उपयुक्त आहे आणि त्याला आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सर. खरं तर एक शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेडसावणारी ही खूप मोठी समस्या आहे. एकतर सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या ग्रामीण भागात असतात आणि महागडं मनुष्यबळ एक तर त्यांना परवडत नाही किंवा ते कुशल मनुष्यबळ हे ग्रामीण भागात जायला तयार होत नाही आणि अगदी गेलंच तर ते तिथं रिटर्न होत नाही. म्हणजे ह्या साधारणतः शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रमुख समस्या आहेत. परंतु तुम्ही जी मांडणी केली त्याच्यातल्या गरजा आणि प्राधान्यक्रम तुम्ही खूप छानपणे सांगितले. तुम्ही स्वतः तो अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आणखी काही ऍड करू का सर? आणखी प्लीज सर. दुसरा मुद्दा आपण जे म्हणालात की त्याचं म्हणजे ते खेड्यात काम करण्याची त्यांची इच्छा नसेल, तर मला असं वाटतं की आमचं जसं क्रेडिलाचं जर आपण बघितलं तर 10,000 कोटी आतापर्यंत आम्ही डिस्बर्स केलेत. म्हणजे त्याच्यातला प्रत्येक रुपया हा नाशिकमधनं डिस्बर्स झालेला आहे. आणि त्याचं जे फायनल बटन दाबणारी जी व्यक्ती आहे बाळासाहेब देशमुख, हे एका ओझर जवळच्या एका खेड्यातली व्यक्ती आहे. ते जेव्हा आमच्याकडे जॉईन झाले त्यांना त्यांचं फक्त नाव इंग्लिशमध्ये लिहिता यायचं, बाकी त्यांना काहीच येत नव्हतं आणि ते मनापासून सांगायचे. पण त्या व्यक्तीच्या मनात जे काही म्हणजे त्याचं जे म्हणजे छुपलं गेलेलं जे टॅलेंट होतं ते गुणकौशल्य पुढे येतात. तसंच जर आपण बघितलं की ग्रामीण भागात काम करण्यासाठी शहरातलाच व्यक्ती आणायला पाहिजे, मी त्याच्याशी सहमत नाहीये. उलट मला असं वाटतं म्हणजे आम्ही पुढच्या क्रेडिलामध्ये किंवा आणखी पण इतर संस्थांमध्ये जो व्यक्ती खेड्यातून येतो आणि तो शहरात ज्यावेळेस कामाला येतो किंवा दुसऱ्या ठिकाणी काम करतो तर त्याच्यामध्ये सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असतं. तो कधी उपाशी पोटी परत येत नाही, तो काहीतरी धडपड्या असतो, तो काही ना काही काम करून किंवा रिझल्ट घेऊनच येतो. हे जर आपण असे म्हणजे सुप्त गुण असलेले जर आपण व्यक्तींची जर निवड केली आणि त्यांना आपण थोडं लर्निंग कर लॉंग असतं, याच्यामध्ये बहुतांश संस्था किंवा कंपनीज ह्या मार्गाला मला असं वाटतं याच्यासाठी जात नाही की त्यांना थोडा 6 महिने कदाचित त्यांना ट्रेनिंगसाठी जास्त वेळ लागतो, पण ती एकदा कामाची त्यांना आवड निर्माण झाली आणि काम एकदा ते शिकले की ते एकदम जीव ओतून त्याच्यात काम करतात. आणि आमच्या म्हणजे क्रेडिलामध्ये अजून सुद्धा नाशिकमध्ये जवळजवळ 227 लोक आहेत. ऑलमोस्ट प्रत्येक जण हा खेड्यातून आलेला आहे आणि तो त्याचं करिअर गेलं. बाळासाहेब ज्यांचा मी उल्लेख केला ते WNS मध्ये असताना 2दा अमेरिकेतही जाऊन आलेत आणि तिकडच्या मोठ्या इन्शुरन्स कंपन्यांची प्रोसेस त्यांनी इकडे आणली. विलास शिंदे जे दुसरे आपले सर नाही त्याच नावाचे दुसरे पाचोरकर सर त्यांना ओळखतात, त्यांची पण अशीच ती गाथा आहे आणि त्या सगळ्यांचे हे सक्सेस स्टोरीज आहेत. त्यामुळे खेड्यातून आपल्याला टॅलेंट हुडकून काढायचं आणि त्या निमित्ताने आणखी काही लाईफ आपल्याला ट्रान्सफॉर्म करता येण्याची ही सुवर्ण संधी असं मला वाटतं. तर तुम्ही खूप सुंदर उदाहरण सांगितलं म्हणजे, आणि तेही अगदी काय नाशिकच्या जवळचं सह्याद्रीच्या शेजारच्या गावातलं उदाहरण सांगितलं की जो इतक्या मोठ्या टर्नओव्हरच्या व्यवहारांवर सह्या करायचा तो व्यक्ती. म्हणजे मला एक सहज असं आता आठवलं तुम्ही बोलत असताना की अनेक वेळा आपल्या टीम मध्ये चांगले रिसोर्सेस नाही म्हणून सातत्याने नकारात्मक वातावरण बऱ्याच संस्थांमध्ये तयार होतं.
मला या ठिकाणी सर तुमच्यामध्ये आता मिशन मंगल नावाचा जो पिक्चर आहे त्याच्यातला अक्षय कुमार आता आठवला की त्यांनाही अशी स्टीम दिलेली होती, मात्र त्यांनी त्यांच्यातल्या जे जे चांगलं आहे, जे जे म्हणून वर आणता येईल ते ते टॅलेंट वर आणलं होतं. मला असं वाटतं हा तुमचा तो अनुभव सर अत्यंत वास्तववादी असा अनुभव आहे. त्याच्यासाठी सर मी हो सर त्याच्यात फक्त एक त्याच्यासाठी मी आमचं एक तत्व आम्ही ते माझ्या ऑफिसमध्ये मी ते लिहूनही ठेवलं होतं की जर आपण मासाचं कौशल्य आहे ते नदीमध्ये पोहायचं किंवा समुद्रामध्ये पोहायचं आणि पक्ष्याचं कौशल्य ते आकाशात उडायचं. आपण जर माशाला सांगितलं की तू पक्षासारखं उड किंवा हरणाला सांगितलं तू पाण्यात जाऊन पोहण्यासाठी जा, तर मग ते आपलं आपण नेता म्हणून किंवा आपण लीडर म्हणून ते आपली ती हार आहे, त्यांची हार नाही आहे. म्हणून आपण प्रत्येकामध्ये देवानी प्रत्येकाला काही ना काही गुण दोष पण दिलेत पण गुणही दिलेत. का मला वाटतं लीडरचं काम हेच आहे की कुठल्या व्यक्तीमध्ये कुठलं गुणकौशल्य आहे त्याची जर पारख आपण केली आणि त्याला जर संधी दिली तर आपण त्याच्यासाठी देवाच्या समान असतो. कारण ते त्या स्वतः व्यक्तीलाही ते कदाचित माहित नसेल. म्हणजे मी अशी काही उदाहरणं आमच्या कंपन्या आमच्या संस्थांमध्ये बघितली आहेत की ते स्वतः म्हणायचे सर मी हे नाही करू शकणार, पण एकदा त्यांना आपण तो मार्ग दाखवला ते स्वतः पण अचंबित होतात आणि त्यांचे घरचे की हा कसं करू शकतो. आपण ते जर हुडकलं तर म्हणजे पहिली गोष्ट तर ते आपल्यासाठी एकदम मन लावून काम करतील आणि कधी इकडे तिकडे जाणार नाहीत आणि संस्थेची प्रगती म्हणजे ते स्वतःची प्रगती समजतील. आणि त्याच्याही पुढचं हे त्याचं जे समाधान असतं त्या समाधानाला आपण कधीच पैशांमध्ये किंवा कुठल्याही बळावर किंवा क्रायटेरियावर आपण त्याचं इव्हॅल्युएशन नाही करू शकणार. नक्की सर. म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी संघ बांधणी करताना नेमके कुठल्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे, माणसांची पारख कशी करावी, मला असं वाटतं हा मूलमंत्र ठरायला हरकत नाही. खूप छान सांगितलं सर. मग तुम्ही एक उल्लेख केला सर की शेतकरी उत्पादक कंपनी किंवा कुठलीही अशा प्रकारची संस्था चालवताना जर यशस्वी व्हायचं असेल तर दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे, झपाटले पण पाहिजे आणि तुम्ही ध्येयरुंद झाला पाहिजे. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आज ज्या काही सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत किंवा त्यांच्या लिडरशिप आहेत हे सगळे ह्या वाटेने चालणारे लिडरशिप आहेत. किंबहुना मी असं एक ऍडिशन इथं मुद्दाम करेल की आम्ही जेव्हा सिलेक्शन प्रोसेस करत होतो त्यावेळेस विलास सरांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही टेक्निकली ज्या काही फॅक्ट्स चेक करायच्या त्या फॅक्ट्स चेक करा, पण 3 मुद्द्यांवर तुम्ही अधिक भर द्यायला पाहिजे सिलेक्शन प्रोसेसमध्ये. एक म्हणजे संस्था चालवणाऱ्यांचं इंटेन्शन काय आहे, त्यांचं व्हिजन काय आहे आणि त्यांच्या लिडरशिप क्वालिटीज काय आहेत. आणि मला असं वाटतं तुम्ही पण तेच साधारणतः अधोरेखित केलेलं आहे आणि सगळ्याच लिडरशिप आज आपल्या बरोबर आहेत. खरं तर शेतकरी उत्पादक कंपनी हा अगदी ग्रामीण भाषेत किंवा ग्रामीण भागातली एखादी म्हण जर सांगायची झाली तर हा लष्कराच्या भाकरी भाजण्याचा उद्योग आहे. म्हणजे एकाच वेळेस अनेक घटकांना तोंड द्यावं लागतं, नाही म्हटलं तरी गावातलं काही एक राजकारणही सांभाळायला लागतं, काही सामाजिक विषय पण सांभाळायला लागतात, शेतकरी सांभाळायला लागतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यावसायिकांचाही संबंध येतो. सो स्टेक होल्डर म्हणून एक इकोसिस्टीम म्हणून अनेक लोकांचा संबंध येत असतो आणि ह्या सगळ्यांमध्ये समतोल साधणं हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या नेतृत्वाच्या दृष्टीने खूप कसरतीचं काम असतं. तर हा समतोल कसा साधला गेला पाहिजे ह्या सगळ्या क्रिटिकल इकोसिस्टीम मध्ये, तर तुमचा सल्ला काय असेल सर? सर हा फार चांगला प्रश्न आहे. कारण जशी म्हणजे मी माझी काही उदाहरणं किंवा माझं जे त्याच्यातलं लर्निंग आहे ते तर मी शेअर करतोच, पण आता आजकालच्या काळामध्ये पीपल सी थ्रू द ऑनेस्टी अँड इंटेग्रिटी. म्हणजे जर माणसाची जर त्याची म्हणजे त्याचं इंटेन्शन किंवा त्याच्या मनातला भाव हा जर प्युअर असेल तर समोरचा व्यक्ती ते बरोबर जाणू शकतो. म्हणजे वी कॅनॉट फेक सिन्सिरिटी और वी कॅनॉट फेक ऑनेस्टी. जर तो व्यक्ती खरोखर ऑनेस्ट असेल तर प्रामाणिक असेल तर समोरचा व्यक्ती ते बरोबर ते जाणतो, ते त्याच्या हृदयापर्यंत पोहोचतं. हा त्याच्यातला मला वाटतं पहिला मुद्दा. दुसरा, आता सध्याचं जग जे चाललेलं आहे की फक्त आम्हाला याच्यातनं जास्त नफा कमवायचा किंवा आम्हाला फक्त उद्योग वाढ करायची आणि बाकीच्यांकडे दुर्लक्ष करायचं, हे आजकालच्या सध्याच्या वातावरणामध्ये हे अपेक्षित नाही किंवा तसं करून कुठला संस्था पुढे जाऊ शकत नाही. सो स्टेक होल्डर ऑप्टिमायझेशन म्हणजे द इंटरेस्ट, द व्हॅल्यू ऑफ द स्टेक होल्डर्स मॅक्सिमायझेशन, म्हणजे आपल्या
इकोसिस्टम जी आहे की याच्यामध्ये म्हणजे जे FPC मध्ये जे आहेत शेतकरी बांधव, त्याच्यानंतर आपला समाज, त्याच्यामध्ये थोडंफार राजकारण पण आलं, त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीज, ह्या सगळ्यांचा समतोल करण्यासाठी जर आपलं सोल्युशन बरोबर असेल, म्हणजे त्याची आपला बिझनेस किंवा आपला बिझनेस प्लॅन बांधणी करताना प्रत्येकासाठी जर तो फायदा असेल, तर मला वाटतं की ते आपले जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांचं बॅलन्स आपण करू शकतो. म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आता क्रेडिलामध्ये एका साईडला आमचे इन्व्हेस्टर म्हणजे HDFC जे होते, की जी एवढी मोठी संस्था आहे, त्यांचे जे इन्व्हेस्टर्स होते त्यांना अशी प्रश्न त्यांनी जर इन्व्हेस्ट करायचं झालं, कुठे त्यांना गुंतवणूक करायची असेल, तर ह्या गुंतवणुकीवर आपल्याला किती व्याज मिळणार किंवा किती रिटर्न मिळणार, हा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. स्टुडंट म्हणजे जे आपले विद्यार्थी होते त्यांच्या दृष्टीने किती कमीत कमी व्याज मिळू शकेल, हा त्यांचा दृष्टिकोन होता. एम्प्लॉईजसाठी आपला पगार कसा जास्त होईल, हा त्यांचा दृष्टिकोन होता. तसं जर बघितलं तर हे तिन्ही त्यांचे उद्देश किंवा दृष्टिकोन हे एक दुसऱ्यांशी आपल्याला विसंगत वाटतात. पण आपण त्यांची जर सुसंगत अशी मांडणी केली, म्हणजे प्रत्येकाला त्याच्यातनं बेस्ट ऑप्शन दिला, ऑप्टिमल, बेस्ट नाही ऑप्टिमल, म्हणजे थोडक्यात जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना त्याच्यात रिटर्न मिळायला पाहिजे, किंवा जे स्टुडंट आहेत त्यांना इंटरेस्ट रेट कमी मिळायला पाहिजे. तर आपण प्रत्येकाचा समतोल जर साधला, तर त्याच्यामध्ये आम्ही साधारण 3 ते 4 महिन्यांपूर्वी अमूल जे आहे, जे सरांनी उल्लेख केला, विलास सरांनी त्या आणि राजे भोसले सरांनी पण, त्या अमूलचे CEO ते सोंदी साहेब आमच्या कार्यक्रमाला ह्याच वेबिनारमध्ये आले होते. तर त्यांनी एक उदाहरण सांगितलं की फार्मर्सना मॅक्सिमम बेनिफिट देणं, हाय प्राइस ऍट हाय प्रॉफिटेबिलिटी, हा त्यांचा मॅन्डेट त्यांच्या बोर्डाने त्यांना दिलेला होता. तसं जर आपल्याला करायचं झालं, तर हे जे आपले सगळे स्टेक होल्डर्स आहेत त्यामध्ये आपल्याला म्हणजे ग्राउंडवर्क करून असं त्यांना दाखवता यायला पाहिजे की जर शेतकरी बांधव असतील तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला फूड प्रोसेसिंग किंवा व्हॅल्यू ऍडिशन करून तुम्हाला जर आता 100 रुपये मिळत असतील तर आम्ही 120 रुपये कसे मिळावेत याच्यासाठी आमच्याकडे हे त्याचं सोल्युशन आहे, किंवा ही आमची प्रोसेस आम्ही बनवलेली आहे. हा एक भाग. दुसरा, त्याच्यामध्ये जे इन्व्हेस्टर किंवा गव्हर्नमेंट किंवा आणखी बाकी स्टेक होल्डर्स असतील त्यांना आपण लार्जर इंटरेस्ट, आम्ही हे केल्याने देशाचा फायदा कसा होणार आहे, समाजाचा फायदा कसा होणार आहे, किंवा शेतकऱ्यांचा पण त्याच्यात कसा लॉंग टर्म फायदा होणार आहे, याची जर आपण मांडणी व्यवस्थित केली खऱ्या अर्थानं, तर मला वाटतं ते बॅलन्स आउट होतात. आणि याचा आम्ही 2-3 वेळेस अनुभव पण घेतलेला आहे. येस सर. खरं तर तुम्ही आता जसं सांगितलं, 1-2 अमूलचाही तुम्ही उल्लेख केला. शेतकरी उत्पादक कंपनीत पण नेतृत्वाची जी बांधिलकी आहे ती खरं तर छोट्या शेतकऱ्यांच्या भोवतीच असते किंवा शेतकऱ्यांच्या प्रतीच असते. आणि ह्या छोट्या शेतकऱ्यांच्या भांडवलावरच खरं तर ती शेतकरी उत्पादक कंपनी उभी असते. पण त्याच वेळेस असं होतं बऱ्याच वेळा की एक नैतिक जबाबदारीचं दडपण अधिक असतं. कारण उत्तरदायित्व जे आहे ते छोट्या शेतकऱ्यांच्या प्रती असतं. आणि त्यामुळं असं बऱ्याच वेळा घडतं की आर्थिक जोखमीचे निर्णय घ्यायला काही वेळा टाळाटाळ होते अनेक विशेषतः छोट्या शेतकरी कंपन्यांमध्ये. आणि मग त्यामुळे ती कंपनी कितीही पोटेन्शियल असलं तरी मोठी झेप नाही घेऊ शकत. तर काय मार्ग काढायला पाहिजे, तुम्ही काय सुचवाल सर? तर मला असं वाटतं की जसं म्हणजे FPC आहे की शेतकऱ्यांचं जे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची ही जी सिस्टम किंवा ही जी संस्था चालते, त्याचा जर आपण दुसऱ्या बाजूनी जर विचार केला तर त्याचा हा पण अर्थ निघू शकतो की जर शेतकरी बांधव जर एकटा असेल तर त्याची जोखीम ही फार जास्त आहे. तो जेव्हा एखाद्या समूहाचा भाग बनतो किंवा एकटा शेतकरी व्यापाऱ्याबरोबर डिस्कशन करून त्याच्याशी ती निगोशिएशन करण्याच्या ऐवजी जर तो संघ म्हणून जाणार असेल तर त्याची रिस्क तेवढी डिस्ट्रीब्यूट होते, म्हणजे ती वाटली जाते. एकावरच तेवढी जोखीम न राहता सगळ्यांवरती वाटली जाते. त्यामुळे याला जर आपण दुसऱ्या पद्धतीने जर बघितलं तर ही आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट पण होऊ शकते. दुसरं पण सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आपल्याला जोखीम जर कमी करायची असेल किंवा असं कॉन्फ्लिक्टिंग किंवा विसंगतता जर आणायची नसेल आणि आपल्याला रिस्क ॲबिलिटी जर वाढवायची असेल, तर मला असं वाटतं की जे
क्रॉप स्पेसिफिक व्हॅल्यू चेन जो आपला सगळ्यांचा उद्देश पण आहे, त्याचं मी क्रेडिलाचं उदाहरण देऊ इच्छितो की आपण जर समजा पॉमग्रेनेट आहे म्हणजे डाळिंब किंवा सीताफळ, ह्याचं जर पूर्ण व्हॅल्यू क्रिएशन फक्त एका क्रॉपच्या भोवती जर आपण केलं, किंवा संत्री, मोसंबी किंवा चिकू जे काय असेल किंवा टोमॅटोज त्याच्या अराउंड जर केलं, जसं म्हणजे सह्याद्री हे त्याचं जिवंत आणि फार म्हणजे जगप्रसिद्ध उदाहरण आहे, तसं क्रेडिलाचं आम्ही पण एक त्याच धर्तीवर काम केलं होतं. आणि त्याच्यातलं मी काही उदाहरणं म्हणजे कदाचित उपयुक्त होतील की क्रेडिला म्हणजे बाकी सगळ्या बँक्स किंवा एनबीएफसीच्या सगळ्या प्रकारचे लोन द्यायचे. आम्ही फक्त एज्युकेशन लोन बे करायचं आणि फक्त एज्युकेशन लोनवरच काम करायचं असं सुरुवातीपासून ठरवलं. आणि आजही ती संस्था तेच करते. त्याचं कारण, जसं आपण फक्त सिंगल क्रॉप व्हॅल्यू क्रिएशन जर करायचं असेल तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की आपण त्या क्षेत्रातले स्पेशलिस्ट बनतो. म्हणजे त्याची जी खाचाखोचा आहेत, जे न्यूअन्सेस आहेत, त्या आपल्याला आत्मसात करता येतात आणि आपला बिझनेस प्लॅन त्या अनुषंगाने फाईन ट्यून करता येतो. म्हणजे ॲज अन एक्झाम्पल, जर आपण सीताफळाची शेती करत असू किंवा आपलं जर एफपीसी या सीताफळ याच्या अराउंड जर केंद्रित असेल, तर आपण त्याचं जर व्हॅल्यू चेन याची जोडणी बरोबर केली, म्हणजे ॲज अन एक्झाम्पल, जर आपल्याला म्हणजे मला ह्या क्षेत्रातलं समजत नाही, पण ॲज अन आउटसाइडर मी फक्त म्हणजे जो विचार आम्ही केला होता क्रेडिला ते फक्त आपल्या समोर मांडतोय. त्याचा कितपत फायदा होईल हा मला माहित नाही, पण समजा सीताफळ असेल तर आपल्याला जर असं ह्या एफपीसीनी जर कॅल्शियम ज्याच्यात इन्ग्रेडियंट लागतात अशा आणि त्यांच्याकडनं जर बल्क ऑर्डर मिळाली तर सस्टेनेबल कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजे आपलं व्हॅल्यू ॲडिशन जे आहे ह्या कार्यक्रमाचा किंवा ह्या एफपीसीचा, तो लॉंग टर्म सस्टेन होऊ शकतो. कारण ते जर एकटे गेले तर कुठली बायर ज्यांच्याकडे बल्क क्वांटिटीमध्ये परचेस करायचं आहे ते करू शकणार नाही, नंबर 1. नंबर 2, आपण त्याच्यासाठी जर एक्सपोर्ट मार्केट आयडेंटिफाय केले तर त्यांनी आपली जोखीम घेण्याची क्षमता याच्यासाठी वाढू शकते की आपल्याला माहिती आहे की आपण जरी शेतकऱ्यांना सांगितलं की आज तुम्ही 2 एकरवर पेरणी करतात, त्याच्याऐवजी तुम्ही 4 एकरवर करा, आपल्याकडे मागणीचा काही तुटवडा नाही. ही आपल्याला जर याची आपण पूर्व तयारी केली नसेल आणि आपल्याकडे जर तसा बायर नसेल किंवा विकत घेणारा नसेल किंवा एक्सपोर्ट ऑर्डर नसेल तर आपल्याला त्याची जोखीम ही फार प्रमाणात वाढते. पण तेच जर आपण असं ग्राउंडवर्क आधी केलं आणि आपला बिझनेस प्लॅन त्या अनुषंगाने जर बनवला, जसं आम्ही क्रेडिलामध्ये एवढ्या डीप मध्ये गेलो की फक्त जसं बे जर आपण करत असू तर त्याच्या जसं डाळिंबासाठी कुठले इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड लागतात, त्याच्यामध्ये कुठली सेंद्रिय खतं जास्त उपयुक्त होतात, जगात सगळ्यात चांगलं पॉमग्रेनेट किंवा डाळिंबाची शेती जिथे होते त्यांच्या 10 गोष्टी आपण कुठल्या आत्मसात करू शकतो. छोट्या छोट्या व्हॅल्यू क्रिएशन केलं तर आपल्याला सगळे शेतकरी बांधवांना तर जर क्लिअर पिक्चर जर दिसला की ह्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि आपली जोखीम ही ह्या आपण पायवाट धरल्यामुळे आपली कमी झालेली आहे ह्याची जेव्हा खात्री पटते तेव्हा लीडर म्हणूनही आपल्याला त्यामध्ये संकोचित वाटण्याची शक्यता कमी होते आणि आपण एकदम धाडसी निर्णय जरी लोकांना वाटत असला तरी आपल्याला तो वाटतो की तो म्हणजे एकदम अप्रोप्रिएट आणि व्यवस्थित निर्णय आपल्याला घ्यावासा वाटतो आणि आपण तो घेऊ पण शकतो. तुम्ही असा आता एक उल्लेख केला की तुमचा आणि शेती क्षेत्राचा फारसा संबंध नाहीये, परंतु तुम्ही आता जी मांडणी केली क्रॉप स्पेसिफिक व्हॅल्यू चेन बद्दल तुम्ही बोलला किंवा एक सीताफळाचं उदाहरण तुम्ही देण्याचा प्रयत्न केला. तर याच्यात एक 2 मुद्दे मला प्रामुख्याने समजले. एक म्हणजे फोकस तुमचा क्लिअर असावा आणि खूप प्रिसाईज फोकस असावा, हा एक मुद्दा ध्यानात येतो आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही क्रेडिलाचं उदाहरण दिलं आणि त्याच्यामध्ये डिफरन्शिएटर किंवा वेगळेपण ज्याला आपण म्हणतो तो मुद्दा एक जाणवत होता. तर हे खूप स्पेसिफिक त्याच्यामध्ये सर एक फक्त हा सर प्लीज सर फक्त एक सॉरी टू इंटरप्ट सर, दुसरं म्हणजे की आमच्या जेव्हा ट्रेनिंग व्हायचं क्रेडिला मध्ये, आमच्या जेव्हा नवीन बॅच यायची तेव्हा आम्ही त्यांना हेच सांगायचो की व्हॉट वी डू इज इम्पॉर्टंट बट व्हॉट वी डू नॉट डू इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे आपण जे काय करतो आहोत ते महत्वाचं आहे, पण आपण काय करत नाही ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जर आपल्याला समजा सीताफळाची शेती जर जमली तर आपण, आणि हे मी न्यूयॉर्कमध्ये आमच्या प्रोफेसर्स कडनं शिकलो की जर आपल्याला एक्सेल करायचं असेल
जर कुठल्याही क्षेत्रातला आपल्याला गुणवत्तेचा अंतिम स्थान गाठण्यासाठीचा प्रवास करायचा असेल, तर आपलं लक्ष जर विचलित झालं किंवा आपण 3 गोष्टी एकत्र करायला लागलो, आपला हात किंवा आपलं मन किंवा आपला जो मेंदू आहे तोही 2-3 गोष्टी एकत्र हे अस्खलितपणे करू शकत नाही. तर आपण काय करतो हे ठरवतानाच आपण काय करणार नाही याचा जर आपण मनाची जर आपण जडणघडण केली, तर आपल्याला ती वाट फार सोयीची होते आणि मग आपण त्याच्यामध्ये कोणी स्पेशलिस्ट म्हणून, जसं नाशिकमध्ये जर कोणी येणार असेल तर त्याला साबुदाणे वडे खायचे असेल तर तो सायंताराज मध्ये जातो. तसं प्रत्येक आपल्याला हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये हे साबुदाणे वडे मिळतात, पण ते जुनं जे काही घर आहे किंवा जे काही हॉटेल आहे ते फक्त तेच इतक्या 30-40 वर्षांपासून करतो. आम्ही आमच्या आजोबांपासून जातोय. त्याच्यात काही वेगळेपणे असं नाही, पण ते एकच करत असल्यामुळे त्याची प्रत्येक गोष्ट ही चांगली आहे. जशी 2 लाखाची कार आणि 10 कोटीची कार, त्यांना पण 4च चाका असतील, एकच स्टिअरिंग व्हील असेल, 2च लाईट असतील, पण ते प्रत्येक गोष्ट काहीतरी वेगळ्या पद्धतीने करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये इनोव्हेशन आहे. असं जर आपण एकावरच अर्जुनासारखं लक्ष केंद्रित केलं तर आपण प्रत्येक गोष्ट इतरांपेक्षा एवढ्या चांगल्या पद्धतीने करू की आपल्याला सह्याद्री सारखं व्हायला वेळ लागणार नाही, असं मला वाटतं. तर तुमच्या आत्ताच्या या मांडणीमुळे आज जे उपस्थित इथं सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा त्यांचे जे काही पदाधिकारी आहे त्यांच्यामध्ये एक खूप चांगल्या आत्मविश्वासाची पेरणी झालेली आहे. ही पेरणी मी याच्यासाठी म्हणतो की इन्क्युबेशन सेंटरमध्ये ज्या काही सहभागी सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, ह्या सगळ्या यांचा सगळ्यांचा हाच अप्रोच आहे की त्यांनी प्रत्येकाने कुठलं तरी एकच पीक निवडलेलं आहे. म्हणजे केळी तर केळी असेल किंवा डाळिंब तर डाळिंब असेल किंवा द्राक्ष तर द्राक्ष असेल. त्यामुळे आम्ही योग्य वाटेवर चाललेलो आहोत. इन्क्युबेशन सेंटर म्हणून असेल किंवा आमच्या सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, तर सगळ्यांनाच नक्की आता आत्मविश्वास नक्की वाढला असेल की आपण योग्य मार्गावर आहोत. सर, मी बघा एक असं विचारत होतो आपल्याला की ह्या सगळ्यामध्ये जे एक सूत्र दिसतं आहे जे तुम्ही मांडणी करता आहात ते म्हणजे डिफरन्शिएटर किंवा वेगळेपण. तर हे वेगळेपण विशेषतः वेगवेगळ्या मार्केटमध्ये किंवा प्रीमियम मार्केटमध्ये किती त्याची परिणामकारकता असते, त्या अंगाने तुम्ही काय सांगू शकाल? एक्सपोर्ट मार्केट जर आपण बघितलं तर त्यांचा त्या जे ते रेट्स देतात किंवा जो तो भाव देतात तो इतरांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे जगभरातले शेतकरी त्यांना आपला माल पुरवण्यामध्ये फार इंटरेस्टेड. तर शेवटी क्वालिटी म्हणजे क्रेडिलाचं पण उदाहरण घ्यायचं झालं तर जे मुलं US मध्ये जातात की ज्यांचं अकॅडमिक क्रेडेन्शियल हे चांगलं होतं, त्यांच्यासाठी आपण कसं व्हॅल्यू देऊ शकतो, तर त्याच्यात आम्ही जे केलं होतं ते मी सांगतो की आपले जे आयडियल कस्टमर्स आहेत किंवा क्लायंट आहेत किंवा ज्यांच्याशी आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्यांची विशलिस्ट आम्ही आधी लिहून घेतो. म्हणजे जर आपल्याला प्रीमियम प्रॉडक्ट करायचा असेल तर त्यांची विशलिस्ट काय, म्हणजे त्यांची आयडियल सिच्युएशन म्हणजे एकदम आदर्श काय 5 किंवा 10 गुण त्यांना आपल्या मालामध्ये लागतील किंवा सर्व्हिस कशी लागेल, असा एक होलिस्टिक अप्रोच घेतला. म्हणजे की सर्व समावेशक असं जर आपण त्याकडे बघितलं की म्हणजे थोडक्यात आपल्याला जर एक्सपोर्ट करायचा असेल तर त्यांना आता वेळे जर माल जायचा मॅपिंग केलं होतं की म्हणजे जर माल नाशिकहून किंवा औरंगाबादच्या जवळच्या खेड्यापासून जर तो आपल्याला गोदीपर्यंत जायचा असेल किंवा विमानतळापर्यंत जायचा असेल तर आपली 7 तारखेची जर डिलिव्हरी आहे तर त्याच्यामध्ये व्हॉट कॅन गो रॉंग, आपण कुठे कुठे चुका होऊ शकतो आणि त्या चुका जर होऊ नये किंवा जर झाली तरी आपल्या त्याच्यासाठीचं उत्तर काय, याने एकदम डिटेल मॅट्रिक बनवलं होतं की आपल्याला जर एक्सलन्स घ्यायचा असेल, आपल्याला गुणवत्ता अंतिम करायची असेल आणि त्या बेसिसवरच जर आपल्याला एवढे मोठं ऑर्डर मिळणार असेल तर सुरुवातीपासूनच आपली आखणी पूर्ण पाहिजे, नंबर 1. नंबर 2, मला असं वाटतं की ज्यावेळेस ऑर्बिट चेंज आपण करतो त्यावेळेस आपण असं स्पेशलायझेशन आहे की एक डॉक्टरनी जर हार्ट सर्जरी जर 10,000 केल्या तर त्याच्या हातामध्ये कौशल्य एवढं येतं की ते त्याचं रिफ्लेक्स होतं, म्हणजे त्याला त्याबद्दल विचार करावा लागत नाही. तर जसं आपण त्याच क्षेत्रात म्हणजे जर आपण एकदाच फोकस निवडला म्हणजे आपला दृष्टिकोन फक्त एकावरच केला तर त्याच्या खाचाखोचा केल्यानंतर मायक्रो इनोव्हेशन्स हे 10,000 मायक्रो इनोव्हेशन आपण जर केले तर मला वाटतं आपण ऑर्बिट चेंज करू शकतो, आपण मोठ्या क्लायंटकडे जाऊ शकतो. पण त्याच्यासाठी आम्ही त्यांची विशलिस्ट घेणं गरजेचं आहे.
ते जर एक्सपोर्टच्या ऐवजी फार्मास्युटिकल कडे गेलो तर त्याच्यात सेफ्टी, सिक्युरिटी किंवा याच्यातले इन्ग्रेडियंट काय, त्याच्यासाठी व्हिजिबिलिटी किती, ट्रान्सपरन्सी किती, तुम्ही जो माल घेतला तो कुठून आला, त्याचा तुमच्याकडे डेटा आहे का. म्हणजे डेटा असणं हे जर आपल्याला समजलं तर भाव 10 रुपयाच्या ऐवजी 12 रुपये देण्यामागे माल तोच, पण तो माल कुठून विकत घेतला, कुठल्या खतांसाठी आपण वापरला, त्याचा जर डेटा आपण केला तर 10 रुपयाची वस्तू 12 रुपयांपर्यंत जाऊ शकते. आणि हे सगळे आपल्याला जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते ज्या वेळेस आपल्या स्टेक होल्डरशी आपण हार्ट टू हार्ट डिस्कशन करू ते हळूहळू ते कोडं आपल्याला उलगडत जातं, असा आमचा अनुभव आहे. पण हा शेवटी प्रवासच असतो, त्याला आपल्याला टप्प्याटप्प्यात जावं लागतं. आणि आपण त्याबद्दल जर आपल्या मनात काही साशंकता नसेल तर आपण त्या प्रवासात आपोआपच मार्गात पुढे जात असतो. आणि सह्याद्री हे त्याचं फार मोठं उदाहरण आहे. सर, तुम्ही आता जी मांडणी केली त्याच्यामध्ये एक असं दिसतं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे प्रोडक्शन पासून तर ग्राहकाच्या दारात पोहोचेपर्यंत सगळ्या प्रक्रियेचं डॉक्युमेंटेशन करणं की ज्याच्यामुळे तुमच्या इनोव्हेशन्सचं पण अपग्रेडेशन होत राहतं. परंतु अनेक विशेषतः शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये खरं तर डॉक्युमेंटेशन हा थोडासा किचकट विषय आहे, अवघड विषय आहे, त्यामुळे तो बाजूला ठेवला जातो. तर याला काय म्हणजे एखाद दुसरा पर्याय आहे की याला काय म्हणू आपण, थोडस ओव्हरटेक करून पुढे जावं किंवा टाळून पुढे जावं, किंवा आग्रह धरायचा असेल तर मग याच्यात सोपा काही पर्याय आहे का? ते एक मी इंग्लिश मधलं एक वाक्य वाचलं होतं की देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. जर आपल्याला जर आपलं ध्येय गाठायचं असेल तर प्रोसेस आणि सिस्टम करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग म्हणजे कोणाला सुचलेला नाही. आपण कुठलंही आत्मचरित्र उघडलं किंवा कुठल्याही मोठ्या संस्थांचं जरी काम बघितलं तरी त्यांच्या प्रोसेस आणि सिस्टमच डेव्हलप असतात. आणि प्रॉडक्ट आणखी एक सांगतो की आमचे जे पॅरेंट होते एचडीएफसी क्रेडिलाचे, आमचे जे पार्टनर इक्विटी पार्टनर होते एचडीएफसी लिमिटेड, ते मागच्या 35 वर्षांपासून 2 एचडीएफसी आहेत, एचडीएफसी बँक वेगळं आणि एचडीएफसी लिमिटेड म्हणजे ते फक्त होम लोन देतात. मागच्या 35 वर्षांपर्यंत ते फक्त होम लोन देतात आणि दे आर वन ऑफ द लार्जेस्ट इन द वर्ल्ड. तर त्यांच्याकडनं मी हे शिकलो की त्यांचं ते वेळ कशात घालवतात, मग ते त्यांना एवढा वेळ का लागतो. तर त्यांच्याकडे प्रोसेस ओरिएंटेशन is the only differentiator or the competitive advantage they have which is sustainable for 35 years. म्हणजे त्याचा अर्थ आपण जर प्रोसेस केला, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर समजा डाळिंब आहे, डाळिंबाची शेती करताना आपण जे काही करतो त्याची आपण नोंदणी केली, त्याच्यासाठी एक वेगळी टीम तयार केली की जसं पार्ले बिस्किट आहे ते जर आपण खाताना ते पुढच्या वर्षी किंवा पुढच्या बॅच मध्ये जर त्याच प्रकारचं बिस्किट बनवायचं असेल तर त्याच्यासाठीचं जे रजिस्टर किंवा त्याचं जे मॅन्युअल असेल ते मॅन्युअल एवढं कॉम्प्रिहेन्सिव्ह असायला पाहिजे की माणूस इट शुड बी पर्सन इंडिपेंडंट. म्हणजे क्ष व्यक्ती करण्याच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीने जरी ते काम केलं तरी त्याची गुणवत्ता तशीच असायला पाहिजे. हे केव्हा शक्य होईल, ज्यावेळेस आपण स्कूटर घेतो, कार घेतो, तेव्हा त्याचं मॅन्युअल येतं. तसं आपलं जे काही कार्य चालतं त्याचं जर आपण मॅन्युअल बनवलं किंवा मॅकडॉनल्ड मध्ये आपण गेलो, ते जगभरात त्यांचा कुठलाही बर्गरची त्याची चव एकसारखी याच्यासाठी येते की त्यांनी सगळं ते डॉक्युमेंट केलंय. पण आपल्यासाठी त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा की आपण गुणवत्ता रिपीट करू शकतो. म्हणजे क्वालिटी कॅन ओनली बी रिपीटेड इफ इट्स डॉक्युमेंटेड. आपण जर ते लिहून ठेवलं असेल की त्याचं गुणवत्तेचं मापन कसं करायचं, मागच्या वर्षी कसं केलं, तर इन्स्टिट्यूशनल मेमरी क्रिएट होते. म्हणजे आपल्या स्मरण शक्ती तयार होते, ती एका व्यक्तीपर्यंत मर्यादित राहत नाही. म्हणजे आपल्याकडनं जर 10 व्यक्तींपैकी जर 3 लोक काही कामानिमित्त सोडून गेले किंवा त्यांना काही कामानिमित्त वेळ देता येणं शक्य नसेल तरी आपली ती स्मरणशक्ती त्या व्यक्तीपुरता मर्यादित न राहता त्या संस्थेकडे ती सगळं नोहाव येतं. हे जर आपण करू शकलो तर आपल्याला स्केलिंग अप करणं म्हणजे त्याची वाढ करणं हे सोपं जातं. नंबर 2 आपल्याला डेलिगेशन करणं पण सोपं जातं. म्हणजे जर एखाद्या क्लायंटशी आपण कम्युनिकेट करताना ईमेलचा फॉर्मॅट काय असायला पाहिजे, आपला इनव्हॉइसचा फॉर्मॅट काय असायला पाहिजे, आपण जर शेती करणार असू तर प्रत्येक एका शेतकऱ्याला जर ट्रेनिंग द्यायचं असेल किंवा त्याला जर रोग पडला, रोगराई झाली तर त्याच्यासाठीचे एफएक्यूज काय, त्याचा मॅन्युअल काय. म्हणजे क्रेडिलामध्ये मी स्वतः त्याच्यासाठी किमान 1 तास फक्त हेच काम करायचो. आणि हे मी एचडीएफसी कडनं शिकलोय की आपण जे काही करतो त्याच्यामध्ये आपण एवढं
गुंतून जायला पाहिजे की आपण त्याच्यातला एक्सलन्स यायला पाहिजे. प्रोसेसमध्ये जर एक्सलन्स असला, गुणवत्ता असली, तरच ती आपल्या प्रॉडक्टमध्ये येईल. आणि त्याच्याशिवाय मला नाही वाटत की दुसरा काही जगभरात कोणाला का त्याच्यातली वेगळी वाट ही सापडलेली आहे. आणि त्याच्यासाठी लीडर जो आपण सगळे जे या कार्यक्रमात सहभागी झालेले आहात ते सगळे डिसिजन मेकर्स आहेत, निर्णय घेण्याची शक्ती आहे. तर आपल्याला आपण जर ठरवलं की मी जे काही करणार आहे ते मी लिहून ठेवेन आणि ते इतरांशी डिस्कस करेन, आणि त्याचं आपल्याला जसं व्हर्जन 1, व्हर्जन 2, एडिशन 1, एडिशन 2 येते, त्याच्यात आपण जर बिल्डअप करायला सुरुवात केली तर कुठून तरी एक सुरुवात होते. आणि 2-3 वर्षानंतर आपण जेव्हा दृष्टावलोकन कराल, मागे वळून बघाल, तेव्हा आपल्याला समजतं की आपण एक मोठं एम्पायर उभं करू शकतो. एवढं सखोल ज्ञान आपण कागदावर उतरवलेलं आहे. डॉक्युमेंटेशन करणं किंवा एखाद्या प्रोसेस नोंदवून ठेवणं खरं तर हे मानसिकदृष्ट्या दमवणूक करणारं काम असतं. पण मला असं जाणवलं सर तुम्ही बोलत असताना की एक बँकर हे सांगतो आहे सगळं, म्हणजे तुमचे काही एक म्हणून पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये दिसत आहेत. आणि ह्याच म्हणजे समोरचा आपला ऑडियन्स लक्षात घेता ह्या सगळ्या एफपीसीज ना तुम्ही काय सांगाल की एखादं प्रपोजल म्हणजे बिझनेस प्रपोजल बँकर्सकडे घेऊन जाताना, म्हणजे खरं तर तुम्ही सांगितलेलं आहे डॉक्युमेंटेशनचं महत्व, प्रोसेस सगळं, पण बँकरच्या समोर हे किती मॅटर करतं, म्हणजे इन्स्टेड ऑफ द कंटेंट डॉक्युमेंटेशन. ते मला वाटतं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण कुठलाही बँकर असो किंवा इक्विटी इन्व्हेस्टर किंवा डेट इन्व्हेस्टर किंवा तुमचे पार्टनर जरी असतील, म्हणजे आज समजा एखादी संस्था असेल आणि त्यांना वाटलं की त्यांच्यासाठी त्यांना काही ज्युसेस बनवायचे किंवा मेडिसिनल यूज साठी त्यांना डाळिंब हवाय, किंवा त्यांना आता व्हिटॅमिन सी साठी मोसंबी किंवा संत्री बल्क क्वांटिटीत पाहिजेत, तर त्यांना त्यांची खात्री आपण किती त्यांना सांगितलं, शेवटी व्हॉट एव्हर इज डॉक्युमेंटेड कॅन बी कम्युनिकेटेड, व्हॉट एव्हर इज डॉक्युमेंटेड कॅन बी ट्रस्टेड, व्हॉट एव्हर इज डॉक्युमेंटेड कॅन बी रेप्लिकेटेड. त्यामुळे आपण जर बँकरच्या दृष्टीने किंवा आपले जे स्टेक होल्डर्स आहेत, बायर्स किंवा स्ट्रॅटेजिक पार्टनर्स किंवा दुसरे कोणी संस्थेशी निगडित असणारे लोक आहेत, किंवा आपण आयटीसी कडे जरी गेलो की आम्हाला सगळ्यांसाठी एवढं सेंद्रिय खत घ्यायचं आहे किंवा आम्हाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचं आहे, किंवा मोठ्या कंपन्यांकडे जरी गेलो, तर आपली ती शक्ती किती आहे आणि आपली स्ट्रेंथ किंवा आपण हे किती मोठ्या प्रमाणात काम करू शकतो याची ते जेव्हा चेकलिस्ट घेऊन येतील त्यावेळेस ते जो त्यांचा लीडर बोलतो, म्हणजे हे तर आम्ही उदाहरण एकदम पक्क बघितलं, किंवा आम्ही जेव्हा बँकांकडे जायचो टर्म लोन घेण्यासाठी, त्यावेळेस त्यांचा एकच प्रश्न असायचा की जो त्यांचा नेता बोलतोय म्हणजे त्यांचा लीडर बोलतोय आणि 4 लेवल खालचा व्यक्ती यांच्यामध्ये सुसंगतता आहे की नाही, इज द ऑर्गनायझेशन गोइंग इन द सेम डिरेक्शन, ते सगळेजण एकच भाषा बोलता आहेत का, ते सगळे एकच प्रोसेस फॉलो करता आहेत का, हे समजणं. आणि त्यांना जोपर्यंत याची खात्री पटत नाही त्यांना त्याबद्दल क्वालिटी बद्दल पण अश्युरन्स येणार नाही. कारण तो जर मोठा बायर असेल तर फार्मास्युटिकल कंपनीला त्यांना ही भीती कायम असते की ही 10 लोकांना आत हे सगळं माहिती आहे, ते करतायत, पण त्यांना जर डेलिगेट करायचं असेल तर डेलिगेट करण्यासाठीचा रोडमॅप म्हणजेच आपली प्रोसेस आणि सिस्टम. त्याचं एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही म्हणजे क्रेडिला मध्ये किंवा बीपीओचं उदाहरण देतो की आमच्याकडे जेव्हा क्लायंट व्हिजिटला यायचे ते अमेरिकन क्लायंट असायचे आणि आमचा जो स्टाफ होता हा इंग्लिश बोलणारा नव्हता. मी जसं आपल्याला सांगितलं की बहुतांश व्यक्ती हे खेड्यात न्यायचे, तर आम्ही त्याच्यासाठी त्यांना याची आमचा जो वीकनेस होता त्याला आम्ही स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट केलं. आम्ही त्यांना सांगायचो की ही आमची टीम आहे, त्यांना इंग्लिश बोलता येत नाही, पण त्यांनी मागच्या 6 महिन्यांपासून किंवा 3 महिन्यांपासून, आणि आम्ही खरोखर तशी मेहनत घ्यायचो, हे तुमच्याशी इंग्लिश बोलतील आणि तुम्हाला चुका असल्या तर त्याला माफ करा. तर हे केल्यामुळे त्यांना त्यांच्या जे ते आम्हाला आमच्याशी जेव्हा त्यांची नंतर चर्चा व्हायची ते असं म्हणायचे की याच्यातनं तुम्ही लोकांना किती डेव्हलप करतात हे आम्हाला दिसलं. आणि त्यांना जर तशी त्यांच्या मनात खात्री झाली तर ही संस्था पुढे वाढणार आहे आणि एका व्यक्तीवर अवलंबून नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही व्यक्तीला किंवा संस्थेला जर असं वाटलं की ही फक्त 5 लोक मिळून चालवणारी संस्था आहे किंवा 2 लोक मिळून चालवणारी आहे आणि यांच्यामध्ये त्याची जी बँडविड्थ आहे, त्याला ते बँडविड्थ शब्द वापरतात, किंवा तुमचं जे फनल आहे किती लोक हे त्यांना रिप्लेस करू शकतात, याची जर खात्री पटली नाही तर आपले त्या मोठ्या लीग मधनं किंवा त्यांच्या चेकलिस्ट मधनं त्यांच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित राहतात. आवाज ब्रेक झाला होता सर.
नाही सर, आमच्याकडे आला म्हणजे की सर कदाचित फक्त राजे भोसले सरांकडे कदाचित फक्त नेटवर्क इश्यू होता, आम्हाला ऐकवा. ओके, फक्त एकच माझा म्हणजे जे असाच प्रॉब्लेम झालाय. ओके, फक्त एक सांगतो मी त्याच्यात सर, भोसले सर, राजे भोसले सर, एक सांगू का? हा प्लीज सर. त्याच्यामध्ये मी आणखी एक कोट आता ते आमच्या टीम बरोबर पण शेअर केले, की आपण जर एखाद्याला काम सांगितलं तर आपण एक वर्कर बनवतो, पण एखाद्याला आपण कुठे पोहोचायचं हे ध्येय जर दिलं आणि आपण जर त्याला तयार करून त्याला आपण विश्वास ठेवला त्याच्यावर, तर आपण लीडर्स बनवतो. त्यामुळे प्रत्येक लीडरचं सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आणि त्याची की रिस्पॉन्सिबिलिटी इज टू क्रिएट हिज ऑर हर रेप्लिकास. म्हणजे आपलं हे दुसरं आपल्यासारखा दुसरा व्यक्ती बनवणं आणि आपल्यासारखा विचार करणार, आपल्या पद्धतीने काम करणार जर आपण 10 व्यक्ती बनवू शकलो तर आपल्याला प्रगतीपासून कोणीही रोखू शकणार नाही, असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे डेलिगेशन हे तर खूप महत्वाचं आहे आणि त्यातही शेतकरी उत्पादक कंपनी या संकल्पनेबद्दल आपण जेव्हा बोलतो किंवा त्यांच्या लीडर्स बद्दल जेव्हा बोलतो, खरं तर शेतकरी उत्पादक कंपनी एखादा गोवर्धन पर्वत उचलण्याचंच ते सगळं काम असतं आणि सगळ्यांनी टेकू देणं त्याला खूप महत्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही फार अचूक शब्दांमध्ये हे सगळं व्यक्त केलेलं आहे. हाच मुद्दा पुढे घेऊन जाताना सर मला एक आणखीन असा प्रश्न विचारायचा आहे की शेतकरी उत्पादक कंपनीचा उद्देश हा छोट्या शेतकऱ्यांसाठी संपत्ती निर्माण करणं किंवा ज्याला आपण वेल्थ डिस्ट्रीब्युशन म्हणतो तो, आणि त्याचबरोबर नफा कमवणं हेही आहे. कारण नुसतं सामाजिक म्हणून पण ते चालणार नाही, शेवटी त्यातनं संपत्ती पण निर्माण करायची आहे. पण शेतकरी कंपनी ही खरं तर एक सोशो इकॉनॉमिक एंटरप्राइज आपण म्हणू शकू, सामाजिक आर्थिक उपक्रम. तर ह्या ज्या लिडरशिप आहेत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या, तर कुठल्या नैतिक मूल्यांना किंवा कुठल्या व्हॅल्यूजचं भान ठेवलं गेलं पाहिजे? तर म्हणजे हा आपला फार चांगला प्रश्न आहे. तर तो जसा आमच्या क्रेडिलामध्ये पण जसा हा प्रश्न कायम यायचा की आपण किती व्याज त्यांना आकारायला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचा बॅलन्स कसा करायला पाहिजे किंवा समतोल कसा साधायला हवा. तर मला असं वाटतं की ज्या वेळेस एखादी ही आपली संस्था ज्यावेळेस उभी राहते त्यावेळेस प्रत्येक आपलं कुठलाही शेतकरी हा निसर्गावर फार अवलंबून असतो आणि त्याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर जे आहेत म्हणजे आपल्या कंट्रोलच्या बाहेरचे किंवा आपल्या आवाक्याच्या बाहेरचे, की पाऊस कधी येणं किंवा त्याच्यावर रोगराई पडणं किंवा अचानक एखाद्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठात त्याचा भाव कमी होणं, ह्या गोष्टी काही आपण कंट्रोल नाही करू शकत, ह्या आपल्या पलीकडच्या आहेत. तर असं असताना सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा फॉर्मेटिव्ह इयर्स मध्ये आहोत, जेव्हा आपण पायाभरणी करण्याच्या त्या दिशेत त्या क्षेत्रात आहोत किंवा त्या फेज मध्ये असताना आपण शेतकऱ्यांना किती जास्त इन्कम त्यांचा वाढवू शकू हे प्रूव्ह करणं फार गरजेचं आहे. जसं आमचं क्रेडिला सुरू झालं, कॅन क्रेडिला बी प्रॉफिटेबल हे प्रूव्ह करणं आमच्यासाठी एकदम महत्वाचं होतं, कारण त्याच्याशिवाय आम्हाला बँक हे कर्ज द्यायचे नाही, आमचे इन्व्हेस्टर आम्हाला पैसे द्यायचे नाहीत. त्यामुळे हे मॉडेल एफपीसी मॉडेल हे सक्सेसफुल आहे किंवा हे 10 माणसं एकत्र येऊन काहीतरी आपल्याला व्हॅल्यू ऍड करू शकतात किंवा आपल्याला त्याच्यापासून फायदा होऊ शकतो, हे जोपर्यंत आपण त्यांना बियॉन्ड डाऊट सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत ते मनापासून आपल्याशी जोडले जाणार नाहीत, असं माझं वैयक्तिक मत आहे. मला माहित नाही की मी बरोबर आहे की चुकीचं बोलतोय, पण आपल्याला जर समजा 10 शेतकऱ्यांना आपण एकत्र केलं आणि आधी त्यांच्या संत्र्याला जर ₹100 भाव येत असेल आणि आपण त्याच्याऐवजी आपण त्यांच्याशी काही नवीन बायर्सशी त्यांचा कनेक्ट केला, सगळ्यांनी मिळून आपण रेट निगोशिएशन बेटर केले, अर्ली सक्सेसेस अँड अर्ली विन्स गेट्स यू द सपोर्ट. म्हणजे आपण त्यांना पहिल्या 2 वर्षांमध्ये 4 वर्षांमध्ये आपण त्यांना काहीतरी टँजिबल म्हणजे मूर्त स्वरूपात त्यांना जर फायदे दिसले तर ते आणखी जोडत जातील आणि पुढे आपण समाजाचं जे काही देणं लागतो ते तर आपोआप होईलच, पण आधी आपण स्वतः जर सक्षम बनलो नाहीत तर आपण इतरांना कशी मदत करणार. तर त्यामुळे सुरुवातीला आपल्याला त्यावर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे आणि हळूहळू आपण जशी आपली संस्था वाढत जाईल त्यावेळेस आपण बाकी कामांवर पण आपण त्याच्यावर लक्ष देऊ शकतो. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला. एक म्हणजे तुम्ही आधी स्वतः सक्षम झाला पाहिजेत एक संस्था म्हणून आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या स्टेक होल्डरला डिलिव्हर करू शकाल. कारण बऱ्याच वेळा असा अनुभव येतो विशेषतः शेतकरी कंपन्यांच्या सगळ्या आर्थिक अहवालांचं विश्लेषण करताना की त्या
बऱ्याच वेळा काही फक्त दिखाऊ गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात, म्हणजे खूप छानसं ऑफिस आणि बाकीच्या इतर तत्सम स्वरूपाच्या गोष्टी वगैरे. खरं तर मग जसं एक आधी विचारलेलं होतं की एक तर हे छोट्या शेतकऱ्यांचं काय भांडवलावर उभे राहिलेले आहे आणि त्यामुळे मग आर्थिक निर्णय घेताना मात्र जोखमीचे विषय येतात. तर तुम्ही सांगताय ते अत्यंत म्हणजे बरोबर आहे. मला एक सर एक महत्वाचा प्रश्न मगापासून मी विचारेल असं म्हणतोय. तुम्ही सुरुवातीला बीपीओ व्यवसायात होतात, त्यानंतर क्रेडिलाला जवळ तुम्ही 10,000 कोटीपर्यंत पोहोचवलं. ह्या ज्या काही ऑर्बिट बदलण्याच्या प्रक्रिया म्हणून किंवा कक्षा बदलण्याच्या प्रक्रिया झाल्यात, म्हणजे अगदी 10,000 कोटी हा फार खूपच मोठा टप्पा आहे. आणि आमच्या इन्क्युबेशन कंपन्या पण आता काही प्राथमिक स्वरूपात आहेत, काही एका 1, 2, 3, 4 कोटीच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्यात. आणि आमचा पण उद्देश असा आहे की पुढच्या 3 वर्षात किमान 10 कोटीच्या टप्प्यांपर्यंत आम्ही घेऊन जाणार आणि मग पुढे त्या किमान 100 कोटींचा प्रवास त्यांनी करायचा आहे. तर हा जो काही कक्षा बदलण्याचा किंवा ऑर्बिट बदलण्याची जी काही प्रक्रिया असते, तुम्ही कसे सामोरे गेलात, हा तुमचा काय अनुभव आहे किंवा तुम्ही आमच्या एफपीसीच्या लिडरशिपला काय सांगाल? तर सर त्याचं एक उदाहरण देतो की आमची आधी जी बीपीओ होती नाशिक मधली, त्यावेळेस आम्हाला हा फार मोठा प्रश्न होता की आमचं जे बॅलन्स शीट किंवा इन्कम स्टेटमेंट होतं त्याची साईज बघता आम्हाला मोठी कामं मिळायची नाही अमेरिकेत. आम्हाला छोटी छोटी म्हणजे एक लिमिट पर्यंत कामं मिळायची आणि मोठी मिळायची नाही. तर मी एक नॅस्कॉम जे आहे आमचं एक असोसिएशन आयटीचं, तिथे मी एक अभय हवालदार, मला ते नाव अजूनही आठवतं, ते मला त्या मीटिंग मध्ये भेटले आणि मी त्यांना असा प्रश्न विचारला की सर, हा आमचा साईज एवढा लहान आहे, आम्ही नाशिक बेस्ड आहोत, आमचा साईज एवढा मोठं काम आम्हाला मिळू शकत नाही, तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. त्यांनी मला त्याचं उत्तर एकदम फार चांगल्या प्रकारे दिलं आणि ते मला आयुष्यात फार म्हणजे ज्या मागच्या आम्ही 2-4 वाटचाली केल्या त्याच्यामध्ये फार उपयुक्त ठरलं. त्यांनी मला असं सांगितलं की जी कंपनी आता 1 बिलियनचा रेव्हेन्यू करते, आयटी कंपनी, तिला पण जर 2 बिलियनचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा असेल तर तिला सेम अडचण येते. त्यामुळे आपण जी कक्षा बदलतो, तर 1000 रुपये टर्नओव्हर पासून आपल्याला 10,000 करण्यासाठीची जी जिद्द, जी त्याच्या मागची मेहनत आहे, ती 10,000 ते 1,00,000 आहे. आणि हे हळूहळू आपली क्षमता वाढत जाते, आपली महत्वाकांक्षा वाढत जाते आणि आपली ॲबिलिटी पण वाढत जाते. तर मला असं वाटतं की हे नॅचरल प्रोग्रेशनने होतं. म्हणजे जर एखादा आता कोऑपरेटिव्ह सुरू केला असेल, समजा त्यांच्याकडे आज 10 शेतकरी जमा झाले आणि त्यांनी सीताफळाची लागवड केली आणि त्यांना समजलं की आपण एकट्याने करण्याच्या ऐवजी इथं आपल्याला ज्ञानही मिळतंय, आपल्याला गायडन्स मिळतोय, आपल्याकडे एकत्र मिळून आपण सगळं परोपकार नाही करत, पण एक दुसऱ्यांना मदत करून आपण सगळ्यांचा कलेक्टिव्ह फायदा त्याच्यामधनं मिळतोय आपल्याला, हे जर त्यांना आपण दाखवून दिलं, तर म्हणजे विमान जेव्हा टेक ऑफ होतं तेव्हा 25% त्याचं जे फ्युएल असतं, इंधन, ते फक्त टेक ऑफला लागतं मोठ्या जेटसाठी. तसं सुरुवातीला आपण हे एफपीसी बनवण्यासाठी जी जिद्द आणि जी मेहनत असते, ती मेहनत फार जास्त लागते. एकदा जसं इन्फोसिस पण सुरुवातीला 1 बिलियन होण्यासाठी त्यांना 18 वर्ष लागले, 1 बिलियन टू 2 बिलियन होण्यासाठी त्यांना 1 ते 2 होण्यासाठी त्यांना 7 ते 8 वर्ष लागले आणि 2 ते 4 होण्यासाठी त्यांना आणखी कमी वेळ लागला. म्हणजे सुरुवातीला पायाभरणी करताना आपल्याला फार त्याच्यात वेळ, मेहनत आणि परिश्रम लागतात, पण हळूहळू ती नॅचरल फ्लो मध्येच वाढत जाते. आणि सह्याद्री ते जे मला थोडंफार काही सरांबद्दल किंवा सह्याद्रीचं जे उदाहरण आहे ते एकदम नॅचरल ग्रोथ होते. म्हणजे आपल्याला कुठे जाण्याच्या ऐवजी बाकीचे लोक आपल्याकडे येतात. आपण जर त्याच्यात फक्त एकच गोष्ट केली, म्हणजे समजा कांद्याची आपण त्याच्या अराउंड जर सगळं किंवा टमॅटोच्या अराउंड आपण एफपीसी बनवली आणि त्याच्यात जर आपण एवढं त्याच्यात कौशल्य आलं, तर जगभरातले सगळे टमॅटोच्या विषय आला, जसं एज्युकेशन लोन आला की क्रेडिलाचा त्यांच्या मनात यायलाच पाहिजे, असं आमचं जे ध्येय होतं ते फॉर स्टुडंट्स गोईंग अब्रॉड, ते जर ध्येय आपलं असलं की टमॅटो शब्द आला की आमच्या त्यामध्ये नाव येणं हे इनव्हेरिएबल होईल, म्हणजे ते यायलाच पाहिजे, अशी परिस्थिती जर आपण निर्माण करू शकलो, तर मला वाटतं कक्षा बदल हे आपला बिझनेस आपोआपच करेल, आपण फक्त बाजूला येऊन ते बघू. नक्कीच सर, मला वाटतं तुमच्या या उत्तरामुळं सगळ्यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असणार. मी
मुलाखतीच्या भागाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना माझा शेवटचा प्रश्न मी विचारतो आणि त्यानंतर सहभागी लोक प्रश्न विचारतील. माझा शेवटचा प्रश्न आपल्याला असा आहे की शेतकरी, तुम्ही सह्याद्रीचा पण अनेक वेळा उल्लेख केला, तुम्हाला काही एक म्हणून सह्याद्रीची माहिती आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सह्याद्री होण्यासाठी काय करायला हवं? एक यशस्वी उद्योजक आणि आर्थिक क्षेत्रातले तज्ञ बँकर म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सह्याद्रीचं माझी माहिती तशी जुजबी आहे सरांकडनं, पाचोरकर सरांकडनं किंवा विलास सरांकडनं जे काही इंटरॅक्शन झालं त्याच्यातनं. पण ऍज अन आउटसाइडर, म्हणजे जर मी बाहेरच्या म्हणजे बँकर म्हणून किंवा बाहेरच्या दृष्टिकोनातनं बाहेरचा व्यक्ती म्हणून आणि ज्याला जास्त या शेतीचं समजत नाही असा जर व्ह्यू घेतला तर त्याच्यात माझ्या मनात 2-3 मुद्दे येतात. पहिला म्हणजे की सह्याद्रीला शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातनं जर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर सह्याद्री त्यांच्यासाठी काय करतं हे कुठल्याही आर्ग्युमेंटच्या बाहेर आहे. म्हणजे ते एकदम उघड आहे. ते त्याला काही कोणाला समजावून सांगण्याची गरज नाही की आपण जर सह्याद्रीशी संलग्न झालो तर आपल्या मालाला जास्त भाव मिळतो, आपल्या मालाचं पुढे प्रोसेसिंग होऊन आपल्याला रेट जास्त मिळतो आणि आपण व्हॅल्यू चेन मध्ये अप द व्हॅल्यू चेन जातो, आपण त्याच्यात व्हॅल्यू क्रिएशन आणखी जास्त करतो किंवा आपल्याला एक्सपोर्ट मार्केट खुलं होतं. हे जे काही 3-4 त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आहेत ते इन्ग्रेडियंट झाल्यामुळे आणि ते एवढे स्ट्रॉंग असल्यामुळे ते सह्याद्रीचं स्केलिंग अप होऊ शकलं. ज्या आपल्या दुसऱ्या कुठल्या शेतकरी संघांना तसं जर करायचं असलं तर आधी ह्या ग्राउंडवर्क आपलं एकदम स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे की काही ना काही एक्सपोर्ट ऑर्डर आपण मिळवणं, त्याच्यानंतर अशा फूड प्रोसेसिंगच्या काही कंपन्यांची टायअप असणं किंवा आपलं त्याच्यामधला जो दृष्टिकोन आहे सगळ्यात महत्वाचा ऑनेस्टी अँड इंटेग्रिटी ऑफ आवर इंटेन्शन. म्हणजे की आपण जसं विलास सरांचं आहे त्यांच्याशी बोलल्यावर प्रत्येकाला वाटतं की त्यांना शेतकरी बांधवांसाठी काही करण्याची त्यांची, हे जसं त्यांनी H-स्क्वेअर बनवलंय त्यामागे त्यांचा वैयक्तिक फायदा काही नाही, पण आपल्या बांधवांचं त्याच्यातनं काहीतरी चांगलं व्हावं ही जी भावना असते ती आपल्याला कम्युनिकेट करावी लागत नाही, ती बिना शब्दातनं समोरच्याला समजते. आणि असं जर आपण केलं तर मला वाटतं प्रत्येक जण सह्याद्री होऊ शकतं. आणि मला म्हणजे हे माझी खात्री आहे की याच्यातनंच नवीन सह्याद्री निघतील आणि ते सह्याद्रीचं खऱ्या प्रमाणात ते खऱ्या अर्थाने ते मोठं यश असेल की ते त्यांचे रेप्लिका क्रिएट करू शकले. थँक्यू सर. माझे प्रश्न संपलेले आहेत. एक हँड रेज करतायत काही सहकारी. मी सगळ्यांना विनंती करेल एका वेळेस एकाने एक प्रश्न विचारावा. प्रश्न शक्यतो छोटा असावा म्हणजे आणि त्याच्यात अधिक स्पष्टता कृपया असावी. इरफान, तुम्ही हँड रेज केलेला आहे तर प्लीज आपण आपला प्रश्न विचारावा. थँक्यू सर. अजय सर, धन्यवाद. खूप इन्स्पायरिंग आणि रिलेट होणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. तुम्ही जे आज बोललात ते सगळंच सगळं ऍज अ स्टार्टर किंवा आमच्या FPOच्या स्टार्टअप साठी म्हणून सगळं रिलेट होणार आहे. माझे 2 प्रश्न आहेत. एक छोटा पहिला असा की सुरुवात करताना तुम्ही पण बॅकग्राऊंड सांगितलं की आपले वडील वकील साहेब होते आणि अगदी सामान्य कुटुंबातून आपण इथपर्यंत पोहोचलात. तर व्यवसाय सुरू करताना भांडवल पैशाचं सोंग नाही घेऊन येतात, मग ते कसं उभा करता येऊ शकतं या सगळ्यामध्ये? कारण तीच आमची सगळ्यांची सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि मग त्याला तुम्ही कसं मॅनेज केलं, हा पहिला भाग. आणि दुसरा छोटासा प्रश्न असा की प्रत्येक लीडरला किंवा आपण ज्याला म्हणू की स्वप्न जगणाऱ्या माणसाला आपल्या स्वप्नांना पुढे घेऊन मदत करू शकेल, कारण एकटाच सगळं नाही करू शकत, असा एक टीम मेंबर लागतो आणि तो सतत ते शोधत असतो आणि तो दरवेळी मिळतोच असं नाही. तर तो एक माणूस आपण स्वतः कसा निर्माण करायचा किंवा आपल्या टीम मध्ये ती माणसं कशी निर्माण करायची, लीडर्स तुम्ही निर्माण करायला हवं, हे जे फोकस तुम्ही दिलं स्वप्न दाखवून शेवटली, तर त्यामध्ये येणारे चॅलेंजेस जे आहेत ते आता तुम्ही ऍक्च्युली फील केलेले किंवा त्यातून तुम्ही गेला, तर ते कसं सॉल्व्ह करायचं याच्या बाबतीतला एक गुरुमंत्र जर देऊ शकला तर खूप मदत होईल. थँक्यू. त्याला गुरुमंत्र म्हणता येईल की माहित नाही, पण माझा अनुभव मी इरफान सर आपल्याशी शेअर करू शकतो की आपण भांडवल जे म्हणालात तर एक उदाहरण द्यायचं झालं तर आता आमच्याकडे DIS म्हणजे आमचं जे पहिलं BPO सुरू केलं त्यावेळेस मी न्यूयॉर्कमध्ये नोकरी करत होतो आणि आमच्या घरी काही बिझनेसची बॅकग्राऊंड नव्हती आणि आमच्याकडे काही भांडवल नव्हतं. म्हणजे मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं नोकरी करायचो, आमच्याकडे भांडवल खरोखरच नव्हतं. तर त्यावेळेस आम्ही काय केलं की आम्ही बिझनेस प्लॅन बनवला आणि ते जे आमचे नंतर आमचे जे पार्टनर झाले जॉन डायोन, ते अमेरिकन व्यक्ती होती, डेमायन आयोवाची.
त्यांना आम्ही 3दा 4दा भेटलो आणि प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा त्यांना भेटायचो तेव्हा म्हणजे हे त्यांनी आम्हाला नंतर सांगितलं की त्यांनी इन्व्हेस्ट केले आमच्याकडे काही भांडवल नसताना. तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही कसं काय इन्व्हेस्ट केलं, आमच्यावर कसा विश्वास ठेवला. तर ते म्हणाले की तुमची जिद्द, आणि मला याची खात्री झाली की मी जर तुम्हाला कम्प्युटर्स दिले, त्यांनी पैसे नाही दिले, ते म्हणाले मी तुम्हाला 50 कम्प्युटर, ही 97 सालची गोष्ट आहे, तुम्हाला मी भारतामध्ये पाठवेल, पुढचं तुम्ही बघा, आणि तुम्ही जर हे करून दाखवलं तर मग आपण पुढचं नंतर बोलूयात. तर त्यांनी आमच्याकडे काही भांडवल नसताना आम्हाला 49% इक्विटी पण मिळाली, आणि त्यांनी 51 त्याच्यात त्या बदल्यात त्यांनी कम्प्युटर्स दिले. तर त्याचं मला समजलेला त्याचा अर्थ असा की आपली जर जिद्द पूर्ण असेल, आपली जर कन्व्हिक्शन इन आवर थॉट, की म्हणजे विथ यू और विदाउट यू, तुम्ही आमच्याशी आले तर ठीक, नाही आले तरी आम्ही हा धंदा करणारच, आम्ही हा व्यवसाय करणारच. समोरच्याला ज्यावेळेस अशी खात्री पटते त्यावेळेस तो तुमच्यावर विश्वास ठेवतो, कारण त्याला राहत नाही. जर तुमचं विजन असेल, म्हणजे समजा सांगायचं झालं म्हणजे जर एखाद्याची संत्र्याची शेती असेल आणि समोरचा जर फार्मास्युटिकल असेल किंवा ज्याला ह्या फूड प्रोसेसिंग असेल, ह्याची जर गरज असेल, तर तो अजिबात अशी रिस्क घेणार नाही की जे पुढे जाऊन एवढा मोठा ज्याचा डोलारा उभा राहू शकतो किंवा एवढं संस्था जी पुढे जाऊन मोठी होणार आहे त्याच्यात जर आपण सहभागी झालो नाही तर आपली फार मोठी संधी हुकेल, अशी त्यांना भावना येते. आणि सेम अनुभव आम्हाला तर डेटा इनपुटचं तर झालं की त्यांनी आम्हाला विश्वास ठेवला आणि पुढे ती संस्था मोठी झाली. तसंच क्रेडिला मध्ये आम्हाला बँकिंग मध्ये काहीच अनुभव नव्हता. मेरिल लिंच ही जी कंपनी आहे, डीएस आपण ऐकलं असाल, पुढे ती बँक ऑफ अमेरिका झाली, ही 2007 ची गोष्ट आहे. त्यांचे ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट वर $1.7 ट्रिलियन, ट्रिलियन, आय रिपीट, टी ॲज इन टॉम, ट्रिलियन डॉलर्स. आणि मी आणि भाऊ आम्ही दोघं नाशिकचे, आम्हाला बँकिंगची बॅकग्राऊंड नाही, तरीही त्यांनी आमच्यामध्ये 40% इक्विटी इन्व्हेस्ट केली. त्याचंही सेम कारण, आम्ही त्यांना विचारलं की 2 इंडिव्हिज्युअल व्यक्तींबरोबर मेरी लिंचने इन्व्हेस्ट करणं हे इतिहासातले पहिल्यांदाच झालं. त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की म्हणजे आमचं फार कुतूहल आहे की तुम्ही हे कसं केलं, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा बिझनेस प्लॅन मांडला, तुमची जी टीम होती त्यावेळेस आमच्याकडे प्रशांत भोसले हे एक आयसीआयसीआय बँकेचे आमचे कंट्री हेड म्हणून आम्ही त्यांना घेतलेलं होतं, म्हणजे ते आमचे टीम मेंबर होते, काही बँकर्स पण होते. आमची जी टीम होती आणि आम्ही जो बिझनेस प्लॅन त्यांना प्रेझेंट केला, ते म्हणाले की आमची ही खात्री झाली की तुम्ही हे एज्युकेशन लोन मध्ये मोठे होणारच, तुम्ही काही ना काही करणारच, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो तर आम्हाला त्याचा फायदा होईल, असं त्यांचा निष्कर्ष त्यांनी काढला. तर आपल्या सगळ्यांनी जर आपलं प्लॅन जर एवढा डिटेल बनवला, आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली, त्याची काही ट्रायल्स केली, आणि जसं की आम्ही एज्युकेशन लोनचा पूर्ण आयटी प्लॅटफॉर्म बनवला, तसं जर आपण केलं की आम्हाला संत्र्याची शेती करायची आहे, हे शेतकरी आहेत, त्याच्यासाठी आम्ही ही खतं वापरणार, ही आम्ही पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइड वापरणार, त्याचं प्रोसेसिंग असं करून आम्ही त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करणार, आणि त्याचं पॅकिंग आम्ही असं करणार, ह्या सगळ्या गोष्टींमधलं जर त्यांना खाचेखोचे जर त्यांना समजले आणि त्यांची जर खात्री झाली की ह्यामध्ये त्यांचा अभ्यास सखोल आहे, त्यांनी सगळी त्याचे जे लूज एंड्स आहेत ते कनेक्ट केलेले आहेत, आणि त्यांचं याच्यातलं नोहाऊ, डोमेन एक्सपर्टीज हे फार जास्त आहे, ही त्यांची जर खात्री झाली तर ते भांडवल देणारच. ही माझी 2-3 उदाहरणांवरनं खात्री पटलेली आहे. दुसरा आपला प्रश्न होता इरफान सर की लीडर्स, हाऊ डू यू क्रिएट द फर्स्ट वन, पहिला आपला लीडर कसा बनवायचा. तर त्याच्यात मी असं बघितलं की आपण म्हणजे जसं रत्नपारखी व्हायला पाहिजे, की एखादा जर मासा आहे तर त्याला पोहता नीट येतं, तर आपले जे टीम मेंबर्स असतील, कोणामध्ये ती क्षमता आहे, तो स्पार्क आहे, ते पोटेन्शियल आहे, असं आपण एक व्यक्ती घेऊन त्याला छोटी छोटी कामं आपल्याला देता येतील. की जसं तुम्ही आता जाऊन थोडं ह्या भागामध्ये टोमॅटो ग्रो करणारे किती शेतकरी आहेत, त्याला छोटी छोटी कामं देऊन आपण त्याचं टेस्टिंग करू शकतो. आणि त्याच्याबरोबर जसं हे गुरुकुल होतं पूर्वीच्या काळी, की त्याच्याबरोबर हँड होल्डिंग करायचं, आपण त्याला सांगितलं की हे असं करण्याच्या ऐवजी तू आणखी या 3 गोष्टी केल्यात तर तू कसं त्याच्यामध्ये बघ, तुला कसा त्याचा रिझल्ट दिसतो. म्हणजे हे इट इज अ लॉंग प्रोसेस. हे गुरुकुल सारखंच आहे, आपल्याला त्याला हळूहळू त्याला त्याची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. आणि लीडर्सचा 30% to 40% वेळ हा इतरांना डेव्हलप करण्यात जर आपण घालवला तर आपले 2 हात राहण्याच्या ऐवजी 10 हात होतात. आणि तोच त्याच्यासाठी आपण 1-2 लोकांची निवड केली आणि त्यांच्यावर वेळ दिलं, काही वेळेनंतर त्यांचाच इंटरेस्ट कमी होतो किंवा त्यांचा वाढत जातो. जर वाढत झाला तर आपण त्यांना आणखी डेव्हलप करू शकतो. हे मला असं ही 2 उत्तरं त्याची वाटतात इरफान सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.
कोणाचा प्रश्न असेल तर प्लीज. नमस्कार सर, मधुकर बोलतो, मधुकर गवळी. ओके सर, खरं तर प्रश्न भरपूर आहे मनामध्ये, परंतु आपल्या खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण जे काही अनमोल मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे खरोखर खूप शक्ती निर्माण झाली असं काही म्हणायला हरकत नाही. आणि प्रश्नापेक्षा मी आपले धन्यवाद मानण्यासाठी धन्यवादच मानेल आपल्याला. थँक्यू मधुकर सर, थँक्यू. आणि आम्ही विजेटे धन्यवाद. आणि आय डोंट नो इफ आय डिझर्व दिस कॉम्प्लिमेंट, पण आम्ही विजेटेमध्ये असताना आमचे जे 40 जण होते ते प्रत्येक युनिव्हर्सिटीत 6-6 जण होते. त्यामुळे आम्हाला तो हळूहळू 4 वर्षानंतर कोण कुठल्या भागातला कसा बोलेल, विदर्भातला किंवा मराठवाड्यातला, त्याचं आमचे ते अजूनही आयुष्यभर मित्र आहेत. तर मला वाटतं आपल्यासारखे आमचे मित्र आणखी वाढतील. आणि त्या भागातले आमचे जे विजेटाचे मित्रमंडळी आहेत त्यांना पण मी सांगेन की ह्याच्याशी आज आमची चर्चा झाली, दे विल ऑल्सो फील गुड. नक्कीच सर, नक्कीच. थँक्यू. थँक्यू. ते कोणी आहे? कोणाचं नसेल तर मी परत विचारतो. माझ्याकडे खूप आहेत. सर, या सगळ्यामध्ये, या प्रोसेसमध्ये टीम लिडरचं कम्युनिकेशन स्किल यात खूप वेळ जातो असं वाटतं का, की किंवा ती खरंच खूप महत्वाची इन्व्हेस्टमेंट आहे? ती म्हणजे इट इज नॉट अन एक्सपेन्स, इट इज अन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तो खर्च नाहीये, तो भांडवली खर्च आहे. म्हणजे त्याच्यातनं आपण काहीतरी ऍसेट क्रिएट करतोय. कारण आपल्याला जर म्हणजे त्याला पहिली गोष्ट तर त्याला दुसरा काही पर्याय नाही. आपल्याकडे जर ज्ञान आहे आणि ते जर त्याला 2 मार्ग आहेत. दुसरा 4 वर्षानंतर ते ज्ञान त्याला जर मिळालं तर संस्थेचं नुकसान आहे, कारण 4 वर्ष आपली वाया गेली. तेच जर आपण त्याच्याबरोबर 2 तास घालवले दिवसाला, म्हणजे 4 लोकांबरोबर किंवा 1 तास किंवा 15 मिनिटं, तर आपल्यासारखी जर 10 लोक बनली तर आपला तेवढा वेळ वाचला. कारण नाहीतर 10 लोकांची कामं आपल्याला करावी लागली असती. नंबर 1. नंबर 2, म्हणजे आपल्याला जर मोठं एम्पायर बनवायचं असेल, म्हणजे सह्याद्री सारखं जर व्हायचं असेल, तर त्यांच्याकडे जेवढी ह्युमन रिसोर्सेस आहेत, आपल्याला तेवढी माणसं तर लागतीलच. जर आपल्याकडे 100 टनाची ऑर्डर आली तर त्याची जी कामं करणारी जी वेगवेगळे आपले डिपार्टमेंट असतील, त्यांचा ते उत्तम रीतीनं जर त्यांनी त्यांचा सब पार्ट म्हणजे त्याच्यातला छोटा भाग जर त्यांना सखोल पद्धतीने आणि पूर्णपणे जर व्यवस्थित केला नाही तर आपला एंड रिझल्ट कधीच होणार नाही. म्हणजे ही सगळी रिले रेस आहे. म्हणजे एकाने दुसरं आपलं काम बरोबर करून काम पुढच्याकडे द्यायचं, तिसऱ्याकडे द्यायचं. जसे असेंब्ली लाईन असते कारची, तर प्रत्येकाने त्यांचं काम जर व्यवस्थित केलं नाही तर ती शृंखलाच बनणार नाही. आणि ती शृंखला जर बनली नाही तर आपला प्रॉडक्ट जो आहे तो कसा काय बनेल. त्यामुळे हे मला वाटतं अनिवार्य आहे असं करणं. दुसरा त्याला पर्याय मला नाही वाटत की आपल्याकडे आहे. कदाचित असेल पण मला अजून सापडलेला नाही. ज्ञानेश उगले यांनी हँड रेज केलाय. ज्ञानेश उगले, तुमचा प्रश्न असेल तर प्लीज विचारा. ज्ञानेश? तो शहाणेच होते ते पण आहे. संतोष शहाणे सर, तुमचा प्रश्न असेल तर प्लीज. अजय सर, म्हणजे बऱ्याच दिवसापासून एफपीसीच्या संदर्भाने अनेक ट्रेनिंग झाले, परंतु मी सह्याद्रीचं आणि पहिल्यांदा कौतुक करेल आणि मनापासून धन्यवाद देईल सह्याद्रीला की इतकं म्हणजे अंड्याला उभवण्याच्या वेळेत जे काही लागतं त्या पद्धतीचं तुमचं आजचं ट्रेनिंग होतं. माझा एकच प्रश्न आहे सर याच्यामध्ये की सर एफपीसी म्हणजे सहकार आणि खाजगी याचं मिश्रण आहे आणि यातल्या सहकारातल्याही तेवढ्याच व्हॅल्यूज आणि खाजगीतल्याही तेवढ्याच व्हॅल्यूज एकत्रित येणं गरजेचं असतं, तरच ते चालतंय. कारण फक्त सहकार झालं तर मग तो फक्त सोशल मोटो दिसतोय आणि फक्त खाजगी आलं तरी मग ते फक्त कॉर्पोरेट क्षेत्र दिसतं. यामध्ये जो काही अडचण येते एक एफपीसी चालवताना त्यातले सर्वात महत्वाचं आहे की या दोन्हींचं मिश्रण करत असताना जी हायरार्की कॉर्पोरेटमध्ये पाळली जाते आणि डे 1 म्हणजे सकाळच्या मॉर्निंग पासून तर इव्हिनिंगच्या क्लोजअप पर्यंत ती हायरार्की त्याच लेवलने मेंटेन असते आणि म्हणून एसओपीज दिल्याप्रमाणे काम होतं. परंतु एफपीसी चालवताना मात्र बऱ्याच वेळा एकतर ह्युमन रिसोर्सचा क्रंच आणि सेकंडली हायरार्की मेंटेन होत नाही. आणि मग त्यामुळे सर्वात महत्वाचं आहे की बिझनेस प्लॅन डेव्हलप करण्यापासून तर फायनान्सर मिळवण्यापर्यंत
हे ज्या अडचणी येतात, तर तुम्ही आज इतक्या वर्षाचा अनुभव इंटरनॅशनल लेवलचा आहे, तर ती हायरार्की सहकाराला धक्का न लागू देता कशी मेंटेन करता येईल आम्हाला एक? सर, संतोष हाणे सर, हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणजे मला तो समजतोय, कारण कॉर्पोरेटमध्ये कसं आहे, जर तो बॉस असेल तर त्यांनी जर सांगितलं की तुम्ही हे इम्प्लिमेंट एसओपी करा तर त्याला करावंच लागणार आहे. पण सहकारात तसं नाही. तिथं प्रश्न विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो जर म्हणजे देर इज नो बॉस, सगळेजण एका सारख्या लेवलला आहेत. कोणाची 2 एकर शेती असेल, कोणाची अर्धा एकर असेल, पण सहभाग हा सगळ्यांचा एकसारखा आणि प्रत्येकाला एकच मत असेल. म्हणजे मला त्याचे खाचे खळगे माहित नाहीत, पण थोडक्यात त्याचं मला असं वाटतं की जर जो लीडर आहे, म्हणजे आपण आपले जे मेंबर्स असतील, सहकार असल्यामुळे प्रत्येक मेंबरला आपण जर कम्युनिकेशन आपलं स्ट्रॉंग असेल, म्हणजे त्यांच्याशी आपण बोलताना आपण गोष्ट का करतो आहोत हे जर त्यांना व्यवस्थितपणे समजावून सांगितलं, की म्हणजे थोडक्यात आपल्याला टोमॅटो येताना तो आम्ही विकत घेण्याच्या आधी आम्हाला क्वालिटी, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतोय, क्वालिटी चेक करणं का गरजेचं आहे आणि ज्याची क्वालिटी अशी नसेल त्याला आम्हाला रिजेक्ट करून त्याला आम्हाला भाव का देता येणं शक्य नाही. ह्या प्रत्येक असे काही प्रश्न असतील, त्याची त्यांना त्यामागची पार्श्वभूमी आणि आपली कारण मीमांसा ही त्यांना जर व्यवस्थित आपण कम्युनिकेट करू शकलो तर ते आपल्याला प्रश्न न विचारता आपले सहभागी म्हणजे सहकारी म्हणून काम करतील. कारण सर, याचा खाजगीमध्ये जो एक निगेटिव्ह भाग आहे किंवा जो त्याच्यातला म्हणजे उणीव त्याची अशी आहे की त्याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये सगळे सहभागी नसतात, पण सहकारामध्ये तर उलट तो फायदा आहे. सहकारामध्ये म्हणजे जर नफा आला त्या संस्थेला तर सहकाराने तो सगळ्यांचाच त्याचे वाटेकरी होतील. पण खाजगी संस्थांमध्ये तसं नसतं. तर उलट हे सहकार्याचा हा पॉझिटिव्ह भागाला जर आपण त्याला जास्त चालना दिली, म्हणजे की आम्ही अशी अशी आमची धोरणं ठरवलेली आहेत आणि ही धोरणं आम्ही का ठरवली आणि त्या धोरणाचा जर आपण हुबेहूब पालन केलं किंवा तंतोतंत त्याचं पालन केलं तर आपल्याला त्या सहकाराचे प्रतिनिधी किंवा सहभागी म्हणून कसा फायदा होणार आहे वैयक्तिक, हे जर त्यांना आपण व्यवस्थित समजावू शकलो तर ते आपल्याला सहभागी म्हणूनच काम करतील. आणि माझा वैयक्तिक काही सोशल काम करताना अनुभव असा आहे की जर त्यांना खरोखर पटलं की हे करण्यात आपला वैयक्तिक आणि सामाजिक फायदा आहे तर ते हातभार लावण्यासाठी पुढे येत नाही. कारण शेवटी माणसाचा जो चांगुलपण असतं, म्हणजे प्रत्येक माणसामध्ये जे चांगुलपण आहे ना, तो उभारून बाहेर येतोच. सुरुवातीला तो कदाचित रिलक्टंट असेल, पण मला असं वाटतं की त्यांनी प्रश्न विचारण्याचं रूट कॉज हे असू शकतं की त्याला पूर्णपणे समजलेलं नाहीये की आपण जर एक्सपोर्ट निर्यात करायची असेल तर तिकडचे किती पर्टिक्युलर असतील, पेस्टिसाइड थोडंही प्रमाण जास्त झालं तर ते कसे रिजेक्ट करतात, हा कदाचित त्याला न समजल्यामुळे तो प्रत्येक वेळेस आपल्याशी भांडायला पुढे येत असेल किंवा प्रश्न विचारत असेल. तर तो लीडरनी ही त्याची चूक नसून आपलं कम्युनिकेशन कुठेतरी त्याच्यामध्ये कुठेतरी उणीव आहे, हे जर आपण ह्या पद्धतीने त्याचा विचार केला तर कदाचित आपण त्याच्यावर मात करू शकू. म्हणजे मला माहित नाही की मी आपलं संतोष सर उत्तर देऊ शकतो. येस सर, आय गॉट इट, परफेक्ट. सर ऍक्च्युली काय आहे की तुम्ही दिलेलं उत्तर हे अतिशय समर्पक आहे. याच्याशी प्रश्न फक्तच आहे की मग ज्या एसओपीज सुरुवातीलाच ठरवल्या जाणार आहेत त्या एसओपीज ठरवताना आपण सगळ्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे एकाच वेळी सुरुवातीला, म्हणजे प्रत्येक सभासदाला. तर मग पुढचा वेळ जाणार नाही. कारण जो मुद्दा तुम्ही जो घेतला तोच बरोबर होता की रिजेक्शनच्या टाइमच्या वेळीच माझं मन दुखवलं जाणार आहे जर मी सभासद असेल आणि मी एक आयटम एफपीसी मध्ये दिलेला आहे पुढच्या मार्केटिंगच्या याच्यासाठी आणि त्यातून माझा रिजेक्शन होतोय. सर, शेतकऱ्याचा स्वभावच असा आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगतो, प्रमोदराजे भोसले सर या ठिकाणी आहेत, की आम्हाला पॅकेजिंगचं ट्रेनिंग देण्याची गरज नाही पडत शेतकरी म्हटलं तर. म्हणजे जर वांगी असतील तर ती बाजारात पाठवताना कशी पाठवायची, खिडकी कुठे लपवायची, कोणती वरती ठेवायची आहे, ही मानसिकता असते बऱ्याच वेळा. मी माझा माल दिला आणि तो रिजेक्ट झाला तर माझा इगो दुखावला जातो त्यावेळी. आणि म्हणून ह्या एसओपीज ह्या सुरुवातीच्याच बेसलाईन मध्ये याव्यात का, तर त्या तुम्ही अतिशय समर्पकपणे सांगितलं की यस, सुरुवातीला जर त्या आल्या तर मग त्यांना समजवण्यामध्ये जास्त वेळ जाणार नाही आणि त्याचं जो हित आहे हे जर त्याला पहिल्यांदा कळालं तर हे प्रश्न येणार नाही. धन्यवाद सर. मला सर त्याच्यात संतोष सर, राजे भोसले सर, एक शब्द एक काही ऍड करू का त्याच्यात, म्हणजे थोडं आणखी? प्लीज सर आपण संतोष सर, आपण जसं म्हणालात की तसं म्हणजे त्याचे एक स्टेप पुढे जाऊन आपण असंही करू शकतो. कारण आमच्या म्हणजे मागच्या काही अनुभवांमध्ये मी त्याच्यातनं एक शिकलेलो असं आहे की ज्या वेळेस आपण समजा एसओपीचं डिस्कशन असेल
तर त्यावेळेस आपण त्याचा सखोल अभ्यास एकदा केला आणि त्याची विचार मांडणी जर केली, त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक संस्थेला माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्याला कागदपत्र रंगवणं व्यवस्थित येतं, की जो आपल्या मनातले विचार कागदावर उतरवू शकतो, अशी 1-2 व्यक्ती आपण पार्ट टाइम घेऊ शकतो. किंवा कोणी शिक्षक असेल, कोणी त्या क्षेत्रातला एखादा पत्रकार असेल, पत्रकार हे फार व्यवस्थितपणे त्याची मांडणी करू शकतात. त्यांची जर आपण पार्ट टाइम मदत घेतली आणि त्यांनी आपल्याला जर त्याची कारण मीमांसा सहित सगळे प्रश्न लिहून दिले, त्याची एकदा चर्चा झाल्यानंतर ते मिनिट करणं फार गरजेचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे सगळ्यांच्या सहमताने हे आपलं रेझोल्युशन पास झालं, याच्यावर आपण सहमती दर्शवली आहे आणि पुढचे 3 वर्ष आपण ह्या मार्गाने चालणार आहोत. ह्या चर्चा एकदा झाल्यानंतर त्याच्यावर कुठेतरी त्याच्यावर ऍक्शन होणं गरजेचं आहे. पण आपण फक्त चर्चा केली आणि ते डॉक्युमेंट केलं नाही, आणि ते एकदा चर्चा झाली, डॉक्युमेंट केलं, रेझोल्युशन म्हणजे तसा ठराव आपण मंजूर करून घेतल्यानंतर सगळ्यांपर्यंत ते पोहोचणं फार गरजेचं आहे. आपली जेवढी पारदर्शिकता असेल, पारदर्शी जर संस्थेचं कल्चर असेल, तर त्याच्यावरच ट्रस्ट आणि विश्वास हा बिल्ड होतो. हा म्हणजे प्रत्येकालाच आपल्याला अनुभव असेल. तर त्यांना जर समजलं की ही आपण चर्चा केली, आपण सगळ्यांनी जसं ठरलं तशीच कागदावर ते उतरलेलं आहे आणि त्याची प्रत आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यांना समजतं की आपण काही लपवाछपी करत नाहीये, जे काही आहे ते पारदर्शकपणे आपण सगळ्यांपुढे मांडतो आहोत. त्यामुळे ते आपल्याशी सहभागी होण्याची शक्यता तेवढी जास्त वाढू शकते. धन्यवाद सर, धन्यवाद. तर तुम्ही आता पत्रकार असा एक उल्लेख केला आणि योगायोगाने एक माजी पत्रकार आणि गोदावरी कश्यपी शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य पण आज आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, आपण प्रश्न विचारावा. सर नमस्कार. मिळाली आहे. नमस्कार सर. नमस्कार सर. मला जे विचारायचं आहे त्याचं थोडंसं उत्तर तुम्ही दिलंय. मला असं विचारायचं सर की बऱ्याच वेळा खूप अडचणी आणि आव्हानं येतात आणि मग असं नाउमेद व्हायला होतं, आणि मग समजा अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर जेव्हा अशी टीम मध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या टीम मध्ये अशी परिस्थिती निर्माण होते, थोडंसं डिमोरलाइज, थोडंसं नाउमेद व्हायला होतं आणि बऱ्याच वेळा त्याचा परिणाम कामावर सुद्धा होतो, कंपनीच्या सगळ्या परफॉर्मन्सवर. तर अशा वेळेला सेल्फ मोटिवेटेड व्हावं अशासाठी काय करता येणं शक्य आहे? सर त्याच्यात एक मी उदाहरण देतो की आम्ही ज्यावेळेस हे क्रेडिलाचं ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती कंपनी, ती 6 साली कंपनी फॉर्म झाली आणि 2008 मध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की अमेरिकेमध्ये एकदम भयंकर मंदी आली होती आणि पूर्ण फायनान्शियल मार्केट हे पूर्ण कोलॅप्स झालं होतं. आणि आमचे जे पार्टनर होते मेरिल लिंच, ते स्वतःच बँक ऑफ अमेरिकेने अक्वायर झाले होते, म्हणजे ती कंपनी विकली गेली होती. त्यावेळेस आमच्या पुढे हाच यक्ष प्रश्न होता की आपण आता करायचं काय, की आपल्याला पुढे अंधार दिसतो. तर त्यावेळेस म्हणजे जे काही म्हणजे मला सुचलं किंवा आम्ही सगळ्यांनी केलं ते कदाचित मी आपल्याशी शेअर करू शकतो. की आपण जर विचार केला की ही जे काही आपण उपक्रम सुरू केलेला आहे किंवा संस्था सुरू केली, तो आपण का सुरू केला, त्याचा एकदम सुरुवातीचा स्टार्टिंग पॉइंट काय होता, की आपण याच्यासाठी केलं की आपण वैयक्तिक शेतकरी म्हणून आपण तग धरू शकणार नाही किंवा त्याची शक्यता कमी आहे, पण आपण सर्वतोपरी करू सहाय्य, म्हणजे आपण 10 लोक मिळून एकत्र झालो तर आपण त्याची जशी मुळी बांधली, म्हणजे एकत्र करून आपली ताकद ही वाढेल. हा जर आपला म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतोय की हे जर आपला स्टार्टिंग पॉइंट असेल की आपण हा उपक्रम सुरू करण्यामागचा पहिला आपला उद्देश काय होता, तर तो उद्देश अजूनही व्हॅलिड आहे की तो उद्देश आता कालबाह्य झाला, याचा आपण जर स्वतःला आकलन केलं की आपण ते तर आजही व्हॅलिड आहे. म्हणजे आजही उलट प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकत्र येणं हे जास्त महत्वाचं आहे. आपल्याला 2-4 सेटबॅक्स आले आणि जर म्हणजे अपयश आलं नाही तर आपण यशाची पायरी चढत नाही, आपण कुठल्या तरी भरकटलो गेलो असं मला वाटतं. कारण ती जर यशाची पायरी जर सोपी असती तर प्रत्येक जण त्या मार्गावर गेलं असतं, पण सगळेजण जाऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये आडकाठी येणारच. तर ती आडकाठी येताना आपण सुरुवात का केली हा प्रश्न जर विचारला आणि त्याचं उत्तर जर असेल की आजच्या घडीला आपण ते एकत्र येणं गरजेचं आहे, हा दुसरा भाग. त्याच्यानंतर तिसरा म्हणजे की ते केल्यानंतर आपल्याला सगळ्यांनी मिळून जर एकत्र केलं की आता आपण लेट्स थिंक थ्रू, आपण पूर्ण विचार करू की आज आपण हे सगळं एकत्र आलो, ते आता येऊन काही फायदा होत नाही, तर आपण आता जर सगळ्यात तुटले, वेगळे झाले तर पुढे काय होईल. पुढे आपण आता ग्रुप म्हणून आपण त्याचं स्ट्रगल करण्याच्या ऐवजी आपण वैयक्तिक लेवलला आपण आपलं लढा लढू
तर कुठे त्या मार्गाने गेल्यावर पुढे काय होईल. आपण जर दुसरे जे ऑप्शन्स आहेत त्याचा पूर्णपणे डिटेल 10 स्टेप्स पुढे जाऊन काय होऊ शकतं याचा जर विचार केलं तर बऱ्याच वेळेस आपल्याला कन्क्लुजन असं येतं की आता आपल्यावर प्रतिकूल परिस्थिती आलेली आहे. सध्या आपण मोठ्या म्हणजे डिफिकल्ट फेज मधनं जात आहोत, पण पुढे याच्या आपल्याला सगळ्यांनी मिळून याच्यातनं मार्ग काढायचा आहे. आणि मला असं वाटतं की द ऍडव्हर्सिटी डिफाईन्स द पर्सन. म्हणजे माझ्या आयुष्यात ज्यावेळेस स्ट्रगल आले त्या स्ट्रगल मधलं गेल्यानंतर अ बेटर व्हर्जन ऑफ यू कम्स आउट. म्हणजे आपली चांगली, आपल्या वैयक्तिक आणि संस्थेची चांगली आवृत्ती त्या अग्निपरीक्षेनंतर बाहेर येते. आणि ती आवृत्ती आल्यानंतर त्याला पुन्हा जास्त प्रतिकूल परिस्थिती आल्याशिवाय ती डगमगत नाही. त्यामुळे आपलंच आपण बेटर व्हर्जन बनवतोय अशी जर आपण मनात विचार केला तर कदाचित त्याच्यातनं म्हणजे ते फार अवघड असतं. ते इट इज व्हेरी पेनफुल अँड फुल ऑफ ऍगनी अँड अँग्विश, पण आपण त्याच्यातनं जाऊ शकतो. नक्की सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बराच वेळ झालेला आहे. आपण खरं तर जवळजवळ अर्धा तास पुढे आहोत आणि सरांचा खूप बहुमूल्य असा वेळ आपण घेत आहोत. तर शेवटाकडे जाताना जे आपण विषय ठरवलेला होता उद्योगाच्या वाढीसाठी विजन, नेतृत्व विकास आणि संघ बांधणीची दिशा, सरांनी ह्या तिन्ही विषयांना स्पर्श केला. अतिशय वस्तुनिष्ठ अशी उदाहरणं त्यांनी सांगितली. उदाहरणं म्हणण्यापेक्षा त्यांचे अनुभव सरांनी सांगितले. ती विजन डेव्हलपमेंटचे असतील, लिडरशिप डेव्हलपमेंटच्या संदर्भातले असतील किंवा टीम बिल्डिंगच्या संदर्भातले असतील. मला असं वाटतं की आपण जे काही काम हाती घेतलेलं आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी खूप उपयुक्त असं ठरेल. अगदी याचं समारोप करायचा असं म्हटलं तर सरांनी आज आपल्याला एक सप्तपदी दिलेली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये यशस्वी होण्यासाठी ती जी सप्तपदी आहे त्याच्यात त्यांनी एक 7 मुद्दे जे मला खूप महत्वाचे वाटले ते मी मुद्दाम इथं अधोरेखित करतो. सरांनी पहिला एक असा मुद्दा सांगितला की तुमचं विजन हे अत्यंत स्वच्छ, स्पष्ट असावं, अतिशय क्लॅरिटी त्याच्यामध्ये असावी. दुसरा मुद्दा सरांनी सांगितला की दुर्दम्य इच्छाशक्ती किंवा झपाटलेपण असावं किंवा किंचितच थोडस वेडेपण पण असावं त्याच्यामध्ये. सामान्य माणसं असं काही करू शकत नाही, त्यामुळे झपाटलेपण हे ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे. तिसरा सरांनी मुद्दा सांगितला तो म्हणजे सगळे जे काही आपले स्टेक होल्डर आहेत त्यांच्यामध्ये विश्वास तयार करा, कारण ह्या विश्वासावरच सगळेजण जोडले जाणार आहेत. टीम बिल्डिंगच्या अनुषंगाने सरांनी डेलिगेशनवर खूप चांगलं भाष्य केलं आणि आपलेच सहकारी तयार करा असा मंत्र आपल्याला दिलेला आहे. क्रॉप स्पेसिफिक व्हॅल्यू चेनवर सरांनी भाष्य केलं आणि ते सांगत असताना सरांनी फोकस आणि फोकस याच्यावर आपल्याला भर द्यायला सांगितलेलं आहे. त्यानंतर सरांनी प्रोसेस आणि एसओपी याच्यावर सर बोलले. डॉक्टर संतोष सहाने सरांनी जेव्हा प्रश्न विचारला त्याही वेळेस सरांनी एसओपी बद्दल काही भाष्य केलेलं आहे आणि डॉक्युमेंटेशन, प्रोसेस आणि एसओपी या किती महत्वाच्या असतात हे त्यांच्या विवेचनातून आता सरांनी वेळोवेळी सांगितलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरांनी आपल्याला असं सांगितलं आहे की आधी स्वतः सक्षम व्हा, तरच तुम्ही इतरांना सक्षम करू शकाल. इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवू शकतील, तुमचे स्टेक होल्डर विश्वास ठेवू शकतील. मला असं वाटतं सर ही सप्तपदी शेतकरी उत्पादक कंपनी मधल्या सगळ्या लिडरशिपला नक्कीच उपयुक्त ठरेल. फक्त शेतकरी उत्पादक कंपनीच नाही, एनी गिव्हन एंटरप्राइजला खरं तर ही सप्तपदी उपयुक्त ठरू शकेल. हे खूप सुंदर असं सगळ्या विषयांना तुम्ही स्पर्श केला. तुमचा इतका प्रदीर्घ आणि खूप मोठा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला. आम्हाला नक्कीच सर याचा उपयोग होईल. मी सुरेश नखाते माझे सहकारी आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स करा. एक मिनिट आपण देऊ शकाल का सर? राजे बसू. प्लीज सर. मला म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून जर बोलावं असं वाटतं की हे जे काही शेतकरी उत्पादन कंपन्यांचा आपण जो ध्यास घेतलेला आहे आणि जे काही व्रत आपण घेतलं, मी त्याला व्रत म्हणेल कारण हे फार अवघड आहे. आणि भारत शेतीप्रधान देश असल्यामुळे मी सामान्य नागरिक म्हणून म्हणतो की देशाला आपल्या सगळ्यांची गरज आहे. आपल्याकडे देश आशेने बघतोय आणि इथे जे सगळे कॉलवर आहेत, आपण जर ह्या मिशनवर आपण जर सक्सेसफुल झाला नाहीत तर लोकांचा आशेचा किरण जाईल. आणि आपल्यासारखे जसे आज सह्याद्रीनी
हे आज इन्क्युबेशन सेंटर सुरू केलंय. आपल्यापैकी प्रत्येक जण असेच इन्क्युबेशन सेंटर करून ही जी आपण एक ज्योत से दुसरे ज्योत लगाय म्हणजे ही जी शृंखला आपण जर केली तर भारताला आपण एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकणार आहात. आणि शेतकरी जर सुदृढ झाला नाही तर कुठलाही देश हा सुदृढ होणं शक्यच नाही. त्यामुळे भारताच्या फ्युचरसाठी आपण फार महत्वाची भूमिका त्याच्यात करणार आहात. लोक त्याला ऍक्सेप्ट करो की न करो पण ही वस्तुस्थिती आहे. आणि हे करण्यासाठी जे काही व्रत आहे त्याला मी आपल्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि राजे भोसले सरांचं जे प्रभुत्व त्यांनी दाखवलं म्हणजे एक तर त्यांचा डिक्शन जे आहे त्यांचा आवाज एकदम कसलेला आहे. त्यांनी एकदम ते फ्लो मध्ये ते प्रश्न विचारतात आणि त्यांची आकलन शक्ती फार भयंकर आहे. त्यांनी एवढ्या अल्प वेळात सप्तपदी की काही सगळा त्याचा आढावा घेतला म्हणजे व्हेरी इम्प्रेस सर. आणि आपण सगळ्यांनी मला ही संधी दिलीत आणि आपल्याशी बोलण्याचं जी काही एक दुर्मिळ संधी आणि मराठीत मी फार वर्षानंतर बोलले मला फार आत्मीयता या भाषेबद्दल मी शिकलो आणि मी नाशिकला बॉर्न अँड ब्रॉट अप आहे. धन्यवाद.